बोलण्याला 10 दिवस नाही, तुम्ही एकदम मोठी रक्कम सांगितली तर आम्ही करणार आहे वगैरे काय लवकर सांगा. आज बोल जाईल, संपून जाईल ते सब्जेक्ट काही नाही. राउटिंग वगैरे करून आज प्लंबिंगचं पण 90% टाकतो. बरं, आणि एकदा तुम्ही थांबून घ्या. आज संध्याकाळ उद्या सकाळी वापरता येईल. उद्या सकाळी बघू ना कोण टाईलला किती लागते. खूप तुकडे तुकडे आहेत ते. कारण त्याला तो खूप वेळ लागणार ते झाल्याशिवाय प्लंबर बसतो. मग आज किती होते बघू आपण. नंतर मग आज नाही तो उद्या तो प्लंबर उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत वर्केबल करून दे. आपण सगळं मटेरियल आणलेलं आहे. प्लंबिंग सगळं मटेरियल आणलेलं आहे. त्याला मी लावायचं नाही. मला एस्टिमेट तू मला पाठवलेली ना ते सुरू झालंय पण हे होईना ब्लूटूथ जॉईन ऍड होईना त्याला. कसं काय? नाही मी बंद केलं शेवटी आता ते ब्लूटूथ. असा आवाज येतोय का? म्हणजे मोठा आवाज होता आपला गुड मॉर्निंग. Good morning. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करू शकता. जास्तीत जास्त लोकांनी कॅमेरे ऑन करायचे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मी. खूप दिवसांनी हे सेशन घेते फ्रीवालं. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि जे जे नवीन आहेत बरेचसे आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कुठून आहात, तुमचं नाव काय, तुम्ही काय करता. येस, थँक्यू सो मच. Great. So, just a minute. थँक्यू फॉर रिप्लाइंग. इथे जॉईन होणं हा सुद्धा एक मोठा योग असं पण म्हणतो, कारण आपण बऱ्याचदा बघत असतो आणि लिंक मिळाल्यावर आपण जॉईन होतो. बरं, जर सगळ्यांनी कॅमेरे जास्तीत जास्त कॅमेरे ऑन झाले पाहिजेत. फक्त 2 आहेत पण आहोत 30 लोक. सो त्याशिवाय मी चालू नाही करणार आहे. इट्स अबाउट एनर्जी. थँक्यू सो मच. कालही एक नवीन पॉडकास्ट आला आहे, बघा. थँक्यू फॉर रिप्लाईज. थँक्यू सो मच. मला कॅमेरे अजून ऑन झालेले पाहिजे आहेत, कारण लिटरली सांगून 2, 3, 1 असेच ऑन होत आहेत.
इथे आपण कुणाला जज नाही करणार आहोत, सो नो वरीज अबाउट दॅट. हे कारण ही एक्सचेंज एनर्जी आहे. थँक यू सो मच फॉर रिप्लायज अँड ऍक्शन्स. येस. सो आता सेशनला सुरुवात करते. कसे आहात सगळे? Great, ma'am. How are you? आय एम गुड, थँक्यू. कालही एक नवीन पॉडकास्ट आला आहे, जॉईन बघू शकता. काही लोकांनी बघितलाही असेल. Yes, yes. येस अजून नाही बघितला, पण बघतो लवकरच. येस येस, नक्की. मॅम, इट्स फीलिंग रिअली ग्रेट. तुम्हाला फक्त व्हिडिओवरती बघितलं होतं किंवा पॉडकास्ट ऐकले होते, बट इट्स डे केम वेन आय कॅन स्पीक वन ऑन वन विथ यू. ओके, ग्रेट. थँक्यू, थँक्यू सो मच. सो आता मेन. येस, थँक्यू पंकज. कशाची रेकॉर्डिंग अवेलेबल? ह्याची म्हणजे आता बघू. येस, आता मी स्टेशनला स्टार्ट करते. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. कारण खूप लोकांच्या इच्छा असतात आणि इमिजिएटली तर रेकॉर्डिंग नाही देत मी, कारण लाईव्हचा एक एक्सपिरियन्स असतो. पण येस, ग्रॅज्युअली म्हणजे काही जे पेड जॉईन करतात त्यांना नंतर मी रेकॉर्डिंग देते ह्याच सेशनचं. पण प्रायमरी बघायला की कसं आहे आणि काय आहे, सगळं बेसिक्स ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके, बेसिक्स ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं आणि कसं आपण जे विचार करतो ते आपल्या आयुष्यात खरे होत असतात याबद्दल डिटेल्स. आणि तुम्ही ह्यातूनही केले सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तरीही बदल घडतच असतात. फक्त इट्स ऍक्शन टेकिंग. सगळीकडे आपलं काय असतं, ऍक्शन घेणे हा महत्वाचा मुद्दा असतो. प्रोक्रास्टिनेशन असतं बऱ्याच लोकांमध्ये. आत्ता नको, नंतर करतो, नंतर करते, ह्या गोष्टीमध्येच बऱ्याचशा गोष्टी पुढे निघून जातात आयुष्यामध्ये. किंवा पैसे सांगितले की असं होतं की मग नको करूया, काय करायचंय. पण जेवढं आपण त्याला रेजिस्ट करू तेवढ्या गोष्टी लांब जात जातात आपल्या आयुष्यातून. सो आता मेन सेशन कडे वळायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी असं आपल्या उपनिषदांमध्ये बोललं गेलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? आय एम द युनिव्हर्स. युनिव्हर्स माझ्यात आपल्यात आहे सगळ्यांमध्ये. सो एक सेकंड, मी फक्त लाईट लावते हा. सो अहम ब्रह्मास्मी असं आपल्या उपनिषदांमध्ये लिहून ठेवलंय. म्हणजे किती काळापूर्वी असं लिहून ठेवलं गेलेलं आहे की देव आपल्यातच असतो. आता तो देव आपल्यात आहे, तो कसा आपल्याला दिसणार?
हेच आपण आता इथे सगळं एक्सप्लोअर करतो की अहम ब्रह्मास्मी म्हणजे आय एम द युनिव्हर्स आणि देव आपल्यात आहे. म्हणजे काय, आपण आपल्या आत्म्याशी एकरूप झालो किंवा आपण सगळ्या गोष्टींची रिअलायझेशन यायला लागली आयुष्यामध्ये, तर ते दिसायला लागतं. त्याआधी सॉरी, मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन दरवेळी देते, जस्ट टू नो, थोडंसं सांगते माझ्याबद्दल. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे आहे, जस्ट मला लक्षातच राहिलं नाही ते. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राळकर. मी पुण्यामध्ये असते. मूळ कोकणातली आहे आणि 15-18 वर्ष मी गेली पुण्यात आहे. आणि मी कम्प्युटर इंजिनियर आहे. 13 वर्ष मी आय टी मध्ये जॉब केला आहे. आता मी पीएचडी करते याच सब्जेक्टमध्ये, माइंडसेट प्रोग्रामिंग, याच्यामध्ये सबकॉन्शियस प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर स्पिरिच्युअलिटी आणि पॉझिटिव्हिटी हे मला सगळं बाय डिफॉल्ट, बाय बर्थ आहे, फॅमिलीज कडून आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस झाल्यामुळे मी या फील्डमध्ये येऊ शकले. हे सगळ्या गोष्टी मी शिकल्या पण आहेत, सर्टिफाईड पण आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. लॉ ऑफ अट्रॅक्शन, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग, ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, मनी एनर्जी, एव्हरीथिंग. मेडिटेशन हा माझ्या आयुष्यातला एक मोठा अनुभव आहे, कारण ते मी कंटिन्युअसली कायम केलं आहे. आणि त्यानंतर अबाउट माय लाईफ, मला एक मुलगी आहे, 6 वर्षाची आहे ती आता. त्यानंतर माझं पुस्तक आहे एक, द न्यू यू विदिन यू, जे अमेझॉनवर अवेलेबल आहे. ज्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनच आपल्या आयुष्यात कसा काम करतो, म्हणजे माझ्यातली नवीन मी मला मिळाले होते. सो ते पुस्तक असं आहे. त्याच्यानंतर माझी आर्टिकल्स येतात लोकमतमध्ये दर मंगळवारी सकाळी, दर मंगळवारी असं. सो माझी जर्नी स्टार्ट झाली दुबईमध्ये. संस्कृती महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांनी माझा सत्कार केला होता. दुबईमध्ये मी कोचिंग सुरुवात केली होती. वर्षभर मी दुबईला होते, 10 महिने तरी होते. आणि त्यानंतर मी पुण्यात येऊन फुल टाइम कोचिंग स्टार्ट केलं. मला हे मुळात इतकं जास्त आवडतं की मी कधीही बसले तर मी अनलिमिटेड बोलू शकते याच्यामध्ये. सो खूप जास्त ह्याच्यामध्ये मला बोलायला आवडतं. आणि म्हणून ते माझ्या आयुष्याचं पर्पज पण आहे, किंवा मला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल करायला सुद्धा म्हणजे माझ्याकडून काही हेल्प झाली आणि त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, तर मला खूप आवडतं मनापासून. म्हणूनही कदाचित मला हे फील्ड हे माझ्या आयुष्यात आलं, किंवा मला समजलं माझ्या आयुष्याचा काय पर्पज आहे. ते अबाउट 3 इयर्स ऑफ मेडिटेशन, त्यामधून मला ह्या गोष्टी समजल्या आहेत. त्याच्यानंतर मला आता रिसेंटमध्ये अवॉर्डही मिळाला आहे. माझं दुसरं पुस्तकही येत आहे. कोचिंग इंडस्ट्री मधला अवॉर्ड, प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, ते मला मिळालं आहे. क्रॉसिंग 10 lakhs प्लस हे आणि 1000 प्लस लोकांना हे केल्यामुळे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन घडवल्यामुळे ते अवॉर्ड आहे. आणि दुसरं पुस्तक अबाउट मेडिटेशन मराठीमध्ये लवकरच रिलीज होत आहे. सो ते आहे. माझी एक फिजिकल समिटही असणार आहे, ऑगस्टमध्ये असणार आहे. ज्यांना यायचं असेल त्यांच्यासाठी, म्हणजे मी नंतर सगळं डिटेलमध्ये पाठवीनच सगळ्या ग्रुप्स मधून. सो हे माझ्याबद्दल थोडक्यात आहे. थँक्यू सो मच फॉर पेशंटली लिस्निंग टू दिस. आता आपण मेन सेशन, आय एम द युनिव्हर्स, हे आपल्या उपनिषदांमध्येच लिहून ठेवलं आहे. म्हणजेच काय, अहम ब्रह्मास्मी म्हणजेच आय एम द युनिव्हर्स. हा युनिव्हर्स कशाचा बनला आहे, म्हणजे हा युनिव्हर्स ऊर्जेचा बनलेला आहे, एनर्जीचा. एव्हरीथिंग इज इन द युनिव्हर्स इज मेड अप ऑफ एनर्जी ओनली. सो एनर्जी आणि आपलं काय नातं आहे, तर ते आहे, ही एनर्जी जी आहे ती आपल्या आत्म्यात असते. आत्मा सगळ्यांकडे सेम आहे, राईट? सगळ्यांना सेम मिळालेला आहे. ती एक ऊर्जा आहे, कारण की ते आहे म्हणूनच आपलं जीवन आहे. आपल्याला दिसतो का आत्मा, तर नाही दिसत, पण तो आहे म्हणून आपण जिवंत आहे. आणि जेव्हा माणूस जातो तेव्हा ती एनर्जी आपल्यातून बाहेर पडून जाते आणि दुसरा जन्म येतो असं म्हटलं जातं. सो हे एनर्जीचं जे सगळं आहे, आता मी हे सगळं का सांगते, तर हे सायंटिफिकली देव आपल्यात आहे हे कसं, यासाठी ही एक्सप्लेनेशन्स आहे. सो युनिव्हर्स कशाचा बनलेला आहे, किंवा युनिव्हर्स मध्ये काय काय आहे ते सांगते आता. तर ही जी ऊर्जा आहे जी आपल्यामध्ये आहे, इथे मी जे तुम्हाला दाखवलं,
त्याप्रमाणे जी ऊर्जा आहे जी आपल्यामध्ये आहे ती जर वाढवली तर आपण सक्सेस मिळवू शकतो. कारण ऊर्जा सगळ्यांकडे सेम आहे, वेगवेगळी नाहीये ऊर्जा कोणाकडे. सो युनिव्हर्सशी बोलून ऊर्जा वाढवता येते आपल्याला. युनिव्हर्सशी बोलून आपल्याला आपली ऊर्जा वाढवता येते. आता युनिव्हर्सशी कसं बोलायचं? तर आपण युनिव्हर्सशी एका भाषेत बोलू शकतो. कारण हा सगळा युनिव्हर्स म्हणजे अंतराळ, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह आणि सर्व प्रकारच्या ऊर्जेचा बनलेला आहे. त्यालाच आपण युनिव्हर्स असं म्हणतो. म्हणजे आकाशात बघितलं तर इन्फायनाईट आकाश दिसतं आपल्याला, राईट? पृथ्वी हा ग्रह आहे, मग बाकी सगळं अंतराळ आहे. मग युनिव्हर्सशी आपण कसं बोलू शकतो? तर आपण एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या 3 गोष्टी थ्रू आपण युनिव्हर्सशी बोलू शकतो. सो एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे आपण ज्या टोन मध्ये बोलतो त्याला एनर्जी म्हणतो. आता प्रत्येक जण बोलताना वेगवेगळ्या टोन मध्ये बोलतो. सॉरी, प्रत्येक जण बोलताना वेगवेगळ्या टोन मध्ये बोलत असतो. हळू, बारीक, मोठा आवाज किंवा रागात किंवा प्रेमात, त्यालाच सगळ्याला एनर्जी असं म्हणतात. किंवा एकदम सॅड होऊन आपण जे काही हे करतो ते. तर आता हे जे आहे त्याला एनर्जी असं म्हणतात. व्हायब्रेशन म्हणजे काय? तर शब्द, आपण जे शब्द वापरतो आपल्या आयुष्यामध्ये त्याला आपण व्हायब्रेशन्स असं म्हणतो. आता हे शब्द आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनातल्या मनात आपण बोलत असतो, आपण दुसऱ्यांशी बोलताना बोलत असतो, राईट? असं सगळ्या प्रकारे आपण बोलत असतो. तर स्वतःशी आपण वाक्याच्या वाक्य सुद्धा मनातल्या मनात बोलतो. कोणी कोणी हे ऑब्झर्व्ह केलं, येस ऑर नो म्हणून चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता, की कोणी कोणी हे पाहिलं आहे की मी स्वतःशी बोलते, मी स्वतःशी बोलतो आणि कंटिन्युअस आपल्या डोक्यात म्हणजे इतकी जास्त बडबड चालू असते. जेव्हा त्रास असतो ना तेव्हा तर अति जास्त चालू असते. म्हणजे शारीरिक काही हे होत असेल तर अजून जास्त आपण बडबड करतो स्वतःशी, राईट? तो ही जी बडबड असते त्यातून आपल्याला आउटपुट ऍज सच काहीच नसतं, पण आपण कंटिन्युअसली बोलत असतो स्वतःशी आणि मेजॉरिटीली निगेटिव्ह असतं ते, प्रॅक्टिस नसेल तर. आता ते पुढे सांगतेच मी. तर मी व्हायब्रेशन बद्दल सांगत होते. तर व्हायब्रेशन्स म्हणजे आपण जे शब्द वापरतो त्या प्रत्येक शब्दाचं एक व्हायब्रेशन असतं आणि त्याप्रमाणे गोष्टी वर्कआउट होतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे एफएम रेडिओची फ्रिक्वेन्सी. आपण एफएमचं ट्यून इन केलं एक प्रकारे, तर आपल्याला एफएम रेडिओ ऑन केल्यावर, ट्यून इन केल्यावर त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मॅच झाल्यावरच आपल्याला जाणवतं की त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण जेव्हा असतो, म्हणजे 93.5 ला आपण कनेक्ट झालो, तर काय होतं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे तिथे जे चालू आहे त्या एफएम रेडिओ ह्याच्यामध्ये ते ऐकायला यायला लागतं. लाईक सॉंग्स असतील, व्हिडिओज असतील, काय कोण माणूस बोलत, आरजे बोलत असतो, व्हॉट एव्हर इट इज गोइंग ऑन, ते ऐकायला येतं. तसंच आपल्या आयुष्याचं पण आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमच्या स्वप्नाच्या फ्रिक्वेन्सी पर्यंत तुम्ही पोहोचलात. हाय एनर्जीने, म्हणजे तिन्ही पॅरलली असायला लागतं, एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. हे थोडं आहे सायंटिफिक, आत्ता सांगते ते, पण इझिली कसं हे पुढे सांगणारच आहे. सो आत्ता मी जस्ट हे करते, एक्सप्लेन करते की हे सायंटिफिकली कसं आहे. सो एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी जर आपल्या ह्याच्यामध्ये असतील तर गोष्टी आपल्याला हव्या तशा होतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे फिजिक्स मध्ये आहे. काय सांगतं? एनर्जी तयारही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. तर एनर्जी, आता मी एनर्जी म्हणजे काय हे सांगितलं, ती आपल्या आत्म्यात असते, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक आहे त्याचं. तर जर तुम्ही प्लास्टिक वितळवलं तर त्याचे वेगवेगळे शेप्स बनवता येतात आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वर्कआउट करू शकतो. म्हणजे काय तर त्यात प्लास्टिक वितळवलं की त्याचे वेगळे शेप्स बनतात. अगेन यू कॅन यूज दॅट फॉर्म. सो एनर्जी अशी आहे, ती नष्ट होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. सो ह्या एनर्जी लेव्हलला आपण सगळे एक आहोत, कारण एनर्जी सगळ्यांमध्ये आहे आणि कुठेतरी आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. आणि हा वननेस जेव्हा आयुष्यामध्ये येतो तेव्हा जेलसी बंद होते, तेव्हा दुसरा माणूस आपल्यासारखाच आहे हे वाटायला लागतं.
आपण कधीतरी कोणाबद्दल तरी फील करतो म्हणून त्याला सुद्धा आपल्याबद्दल फील होतं, ही गोष्ट कळायला लागते. आणि म्हणजे कोचिंग करणं सुद्धा त्याच्यामुळे प्रोबॅबली जमायला लागतं. कारण ते मला हे व्हायला लागलं, की मला कोणत्याही माणसाबाबत काही अशा फीलिंग्ज येत नाहीत, पण मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. हे मला समजतं, की म्हणून मी बऱ्याच जणांना सांगते, की फोन करून बोलायची आवश्यकता का नाहीये? कारण की जे सगळे प्रॉब्लेम आहेत, ते मी जे करून घेते ना, त्याच्यामध्ये 100% सॉल्व्ह होणारच आहेत. जर तुम्ही 100% तुमच्या दिलात तर. इट्स नॉट अबाउट ओन्ली मी. माझी एनर्जी तर असतेच कायम. पण जर तुम्ही तुमचे 100% माझ्या बरोबर दिले, तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतात. आणि आयुष्यात कोणतीही गोष्ट अशीच आहे, की विदाऊट काहीही न करता कुणाला काही मिळालं आहे का? चॅट बॉक्समध्ये येस ओर नो सांगू शकता. काहीच नाही, नुसते झोपून आहात आणि सगळं काही तुमच्या पायापाशी आहे, असं झालंय का कोणाला? काहीतरी ऍक्शन घ्यावी लागतेच. विचार तरी करावा लागतोच. काही नाही तर नाही. येस. सो अजून मी म्हणेन की 45 पीपल आहेत इथे. आपण ऐकायला आलो आहोत, तर ऍक्शन सुद्धा प्रॉम्प्टली घ्यायची. कारण की सायलेंट म्हणजे म्हणजे असं असतं काय काय ना, डोक्यामध्ये आपल्याच विचार चालू असतात. आता मग मला काहीच करता येणार नाही, त्याच्यापेक्षा कॅमेरा बंद ठेवते. किंवा कशाला उगाच माझा चेहरा दिसायला पाहिजे, किंवा सायलेंटली फक्त ऐकूया, इंटरेस्ट काय आहे ह्याची एक हे बघायचंय म्हणून मी फक्त जॉइन केला. असे सगळे वेगवेगळे विचार लोकांच्या मनात असतात. त्यामुळे कॅमेरे ऑन होत नाहीत बेसिकली. आता हा सोपा मार्ग ह्या काळातला आहे, की आपण ऑनलाईन ॲटलीस्ट येतो. ऑनलाईन हे करू शकतो. आधीच्या काळी तर हेही पॉसिबल होत नव्हतं. आधीच्या म्हणजे 5 वर्षाखाली ऑनलाईन हे पॉसिबल नव्हतं तेवढ्या प्रमाणात, जेवढं आता आहे खरं म्हणायचं तर. कारण सगळं फिजिकलीच व्हायला पाहिजे असा एक आपला माइंडसेट बनलेला होता. सो जे सगळे माझ्याकडे ॲडव्हान्समध्ये सुद्धा येतात, नुसतं अशा कम्युनिकेशनमध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहेत लोकांमध्ये. सो हे तेवढं पॉवरफुल आहे. काय असतं, एक माइंडसेट करून घेतलेला असतो, की बाबा आपण फिजिकली भेटल्याशिवाय काही बदल होऊ शकत नाहीत. असं ठरवून टाकलेलं असतं लोकांनी. त्यामुळे पण आता क्युरिओसिटी आहे, तर मला ऐकायचंय म्हणून कॅमेरा बंद करून का विना मी ऐकेन. असा एक मनामध्ये हे असतं. तर असं काहीही मनामध्ये न ठेवता कॅमेरे ऑन करायचे आहेत. आता ह्याच्याबद्दल मला इतकं जास्त बोलायला लागतं, कारण की मलाही ती एनर्जी असते ना, की तुम्ही लोकं ऐकता आहात. हे मला दिसतं. कॅमेरामागे कोण काय करतंय याच्याशी माझं काहीच हे होत नाही ना. तुम्ही ऐकलं तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल जाणवणार आहेत आज, असा विषय आहे. भले तुम्ही काम करत असाल, पण कान देऊन ऐकत असाल, तरी दॅट इज नो प्रॉब्लेम. कारण फक्त ऐकायचंच आहे तसंही आज. आणि काही थोड्याफार गोष्टी मी करून घेते एक्सपेरिमेंट म्हणून, तर तेवढंच करायचं. सो आता मी सांगत होते, की मी नेहमी सांगते, की डोंट सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स, जस्ट इन्क्रीज युअर एनर्जी. आता ही जी एनर्जी आहे, ती जर तुम्ही वाढवली तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला जे पाहिजे आहे, ते सगळं मिळू शकतं. आपण काय करतो, आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमकडे खूप कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहत असतो, की माझ्या आयुष्यात इतके सारे प्रॉब्लेम आहेत, मी काय करू? मला काहीच करता येत नाहीये. मग सगळ्यांचे मला आता रिसेंट ह्याच्यामध्ये फोन येतात ना, तिथे सगळ्यांना फक्त प्रॉब्लेम सांगायचे असतात. आय डोंट से की नका सांगू. कारण काही लोकांना नुसतं बोलून पण रिलॅक्स वाटतं. पण काही लोकांना असं होतं की समजत नाही. मला सुद्धा आता म्हणजे मी सुद्धा माणूस आहे, मलाही 24 तासच आहेत. फोन फोन सगळ्यांचेच रिसीव्ह करणं पॉसिबल होत नाही. ही गोष्ट आहे आणि माझंही आयुष्य आहे, मलाही मुलगी आहे, सगळंच आहे. सो कधी-कधी नाराज पण होतात. म्हणजे मला ते करायचं नसतं. पण होतं असं कधीतरी, की माझ्याकडनं रिटर्न कॉलही जात नाही. कारण मला खरंच वाटतं, की बोलावं, पण दॅट इज नॉट पॉसिबल. फिजिबल नाहीये ते माझ्यासाठी. जे लकी आहेत त्यांचं होऊन जातं, असं मी म्हणते. म्हणजे ते पण मॅनिफेस्ट करा असंच म्हणते आता मी, की ज्यांना खरंच बोलायचंय त्यांनी मनापासून विचार करा. बोललं जाईलच माझ्याकडनं. सो त्याच्यावर लिमिटेशन्स येतात. बाकी काही नाही. मला बोलायला खरंच काही प्रॉब्लेम नसतो. पण म्हणून तर मी म्हणते, की फक्त ह्या सेशनमध्ये सुद्धा आलं ना, तरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. इट्स नॉट अबाउट पेड सेशनमध्ये आल्यावर आहे. इथेही तुम्हाला 1 तासामध्ये जे काही एनर्जी चेंज जाणवेल, तो वेगळा असेल, नेहमीच्या आयुष्यापेक्षा. पण आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या प्रॉब्लेमकडे जास्ती असतं. माझ्या आयुष्यात असं-असं चालू आहे आणि ते कोणाला सांगितलं नाही, तर मला नाही जमणार. असं जे काही चालू असतं आपलं, ते एक वेगळ्याच लेव्हलला असतं. सो आता
याच्यामध्येच मी जे म्हणत होते, डोंट सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम, जस्ट इन्क्रीज युअर एनर्जी. तुम्ही तुमची एनर्जी जर वाढवली तर तुम्हाला आपोआप बदल दिसायला लागतात. एनर्जी वाढवणं म्हणजे काय? काहीतरी रुटीन लावून घेणं स्वतःला. लॉजिकल भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही सकाळी उठल्यापासून काय करता हे तुमचं तुम्ही ऑब्झर्व करायचं आणि पाहायचं. आणि तुमची घरातली कामं असतील पण मनामध्ये जेव्हा विचार करतो ना, आपण दोन टाईपचे कर्म करतो, एक फिजिकल एक मेंटल. मेंटल कर्मा इज मोर पॉवरफुल दॅन फिजिकल कर्मा. कारण की आपण मनामध्ये जे विचार करतो त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतात. ओव्हरवेल्मिंग किंवा काय म्हणेन मी त्याच्यामध्ये, ती विचार केल्यामुळे ना आपल्याला असा त्रास होतो खूप मनातनं, की निगेटिव्ह 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 असं कंटिन्युअसली चालू राहतं मनामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला जे पाहिजे ते बदल होतच नाही. स्ट्रेस येतो, अस्वस्थपणा येतो. अति विचार झाले की तो अस्वस्थपणा येतो. कारण आपलं शरीर फीलिंग्सना रिस्पॉन्ड करत असतं. आता तुम्ही एखादा बॉडी पार्ट दुखत असेल, तिथे हात ठेवून स्वतःला सॉरी म्हटलात नुसतं, तरीही तो बॉडी पार्ट थांबतो, शांत होतो. अंटिल अँड अनलेस तुम म्हणजे ऑटोमॅटिकली आतमध्ये काही वेगळं डेव्हलप नाही झालंय तोपर्यंत. एका सर्टन लेव्हल पर्यंत हे आहे. पूर्ण हील होण्यासाठी आपल्याला तेवढी साधना करणं आवश्यकता असते. नाहीतर विथ मेडिसिन यू कॅन ट्राय दिस. तुम्हाला लवकर जाणवेल की तुम्ही 4 दिवसाच्या पेक्षा 2 दिवसात हील झालाय. हा फरक येतो ह्याच्यामध्ये. कारण एव्हरीथिंग इज अबाउट फीलिंग्स. आणि आपण असंख्य विचार करत असतो. खरं सांगायचं तर आपण आपल्या डीएनए मधून सबकॉन्शियस मेमरीज घेऊन येतो. सबकॉन्शियस मेमरीज म्हणजे काय? पूर्वजन्मीचं कर्म आपलं. हे आपल्या मेमरीज मधून येतं. आपल्या पूर्वजांकडनं सुद्धा येतं, आपल्या डीएनए मधनं सुद्धा येतं. सगळं सायंटिफिक आहे. आणि त्याच्यामध्ये जितकं जाल तितकं तुम्हाला कळत जाईल. म्हणजे काही मी सायंटिफिक टर्म्स वापरते, काही आध्यात्मिक. कारण आय एम अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. माझ्या घरातनं अध्यात्म पण आहे आणि मी सायंटिफिक सगळं शिकलेले आहे. आणि आय हॅव एक्सपिरियन्स्ड एव्हरीथिंग, की सायंटिफिक कसं आहे आणि आध्यात्मिक कसं आहे. तर तशा पद्धतीने मी ते अनुभवलं पण खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे. म्हणून सांगायचा म्हणजे मलाही ते सांगण्यासाठी उत्साह का येतो, अरे एवढं सोपं आयुष्य आहे, का एवढ्या प्रॉब्लेम मध्ये लोक राहतात. हा, थोडासा प्रयत्न करावा लागतो या स्टेजला येण्याकरता, नक्की मी म्हणेन. पण तेही सगळ्यांना पॉसिबल आहे. कारण जेव्हा जर आपण खातोय पितोय आणि जगतोय ना, तर आयुष्यात काही प्रॉब्लेम नाहीये. जगामध्ये अशीही लोक आहेत ज्यांना खायला प्यायला सुद्धा त्रास आहे. म्हणजे ते मिळण्यासाठी सुद्धा त्रास घ्यावा लागतो. आपल्याला तेवढं मिळतंय, वी आर लकी. आपलं सगळं शरीर काम करतंय, वी आर लकी. आपलं सगळं रक्तवाहिन्या चांगल्या आहेत, हातपाय चांगले काम करतायत, वी आर लकी. या सगळ्या गोष्टीसाठी थँकफुल असणं ही पण एक मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये आपल्या. जर तसं नसेल तर आपण एका वेगळ्या लेव्हलला असतो. म्हणजे काय, तेवढ्या डीप लेव्हलला विचार करायची पात्रताच येत नाही. काहीतरी ना, जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्येच नसतो, आपण काही विचार करून काही कमेंट देऊन मोकळे होतात लोक. असंही असं असतं तर सगळे श्रीमंत झाले नसते का, असं एक असतं. बऱ्याच याच्यात मी वाचते कधी कधी, म्हणजे कमेंट्स मध्ये असतं ते. पण हो, पण मग तुम्ही केलंय का? श्रीमंत झाले असते का? एवढ्या एका वाक्यावर श्रीमंत होता येत नाही ना. तुम्ही प्रयत्न केले असतील तर तुम्ही श्रीमंत होणारच आहात. कोण नाही म्हणलंय व्हायला, म्हणजे सगळे होऊ शकत नाहीत हा तुमचा माइंडसेट आहे ना. अंबानी दुसरा होऊ शकत नाही का? होऊ शकतात. इट्स ऑन यू. तुम्ही किती प्रकर्षाने करताय. तुमचं कर्म पण असतं त्याला रिस्पॉन्सिबल, आय अग्री. पण तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही कर्म सुद्धा बदलू शकता. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात हे स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमचं कर्म तुम्ही बदलू शकता, तुमच्याच पॉझिटिव्ह कामानी बदलू शकता. पण त्याची फ्रिक्वेन्सी खूप मोठी आहे. सो हे पुस्तक सुद्धा ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी नक्की वाचा किंवा ऐका. युट्यूबवर त्याचा ऑडिओ सुद्धा आहे, फ्री मध्ये ऐकता येतं. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं बुक आहे. खूप मोठी रिअलायझेशन आहेत त्याच्यामध्ये. आपलं साधा मनुष्यच आहे तो, पण त्यांनी काय काय केलंय त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त मेडिटेशननी केलं आहे. बरं, मेडिटेशन मध्ये सगळ्यांना सेम अनुभव असतात का? तर नाही. प्रत्येकाचा अनुभव आयुष्यामध्ये वेगळा आहे. आयुष्यच वेगळं आहे. कोणीही सेम नसतं. कितीही आपण इतरांमध्ये सिमिलॅरिटीज काढल्या तरी वी आर ऑल अलोन इन दिस वर्ल्ड. म्हणजे इतकं युनिक स्ट्रक्चर आपलं बनलेलं आहे हायर पॉवर कडनं. आपल्या युनिव्हर्स, देव, तुम्ही ज्याला कोणाला मानता
त्याच्याकडून आपलं हे युनिक स्ट्रक्चर बनलेलं आहे की कोणीच कोणासारखं नाहीये. काही ना काही मायन्यूट बदल म्हणजे आपल्या मुलं पण आपल्यासारखी नसतात. सिमिलर पॅटर्न्स नक्की असतात, पण सेम कधीच नसतं. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाची घेण्याची दृष्टी वेगळी, प्रत्येकाचा रिॲक्शन देण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे अनुभव सुद्धा म्हणजे अनुभव म्हणजे आयुष्यातले सर्कमस्टन्सेस किंवा येणारे गोष्टी त्या सर्व वेगळ्या. असं आहे जगामध्ये. सो आता मी जे सांगत होते, तर तुमच्यापैकी आपण एनर्जी बदलू शकतो हे आता म्हटलं. तर ही युनिव्हर्स काय म्हणतं, तुमची विश ती माझी कमांड. म्हणजे तुम्ही जी मनामध्ये विचार कराल तीच माझी कमांड. विचार, विश्वास आणि कृती ह्यानी आपण आपल्याला हवं ते मिळवू शकतो. म्हणजे काय, तर आपण जे मनात विचार करतो, मनात विचार केले म्हणजेच ते देवाला मिळाले. पण ते विचार वरवरचे नसावेत, डीप असावेत, मनापासून असावेत, रोज असावेत. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, तर मला ही गोष्ट मिळाली आहे, तर ते आहे. जर तुम्ही स्वतःशी रोज बोलत असणार आहात, तर तुम्हाला ती गोष्ट मिळायला मदत होणार आहे. तर तुमच्यापैकी कोण मनाचं ऐकतं? म्हणजे 2, एक म्हणजे तुम्ही मनाचं ऐकता, 2 मन तुमचं ऐकतं. मला चॅट बॉक्समध्ये सांगा, की तुम्ही मनाचं ऐकता की मन तुमचं ऐकतं? 54 पीपल जास्तीत जास्त रिप्लाय आले पाहिजेत. फास्ट कमेंट करा, की तुम्ही मनाचं ऐकता की मन तुमचं ऐकतं? मन माझं ऐकतं. ओके. मन माझं ऐकतं. अजून फास्ट येऊ देत रिप्लाय. सगळ्यांनाच विचारतेय मी. ओके. सगळ्या प्रकारचं असू शकतं म्हणूनच मी विचारते. म्हणून बोलते तसे आपण करतो. मी मनाचं ऐकते, माझं मन ऐकतं, मी मनाचं काही सिच्युएशन मध्ये मनाचं ऐकते, काही मन माझं ऐकतं, राईट. सो मोर अँड मोर रिप्लायज विल बी, आय विल बी हॅपी फॉर दॅट. आणि 54 आहेत, एक 5-6च कॅमेरे ऑन आहेत. पण याच्या पुढे एक मी एक्सपेरिमेंट करून घेणार आहे. मन माझं ऐकतं. कृपया कॅमेरे ऑन करा सगळ्यांनी. यू विल फील दॅट डिफरन्स, म्हणून मी एवढ्या परत परत सांगते आहे. आय नो सगळ्यांची कामं असतात वगैरे वगैरे. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. ओके. सो बेसिकली आपण आपल्या मनाला असं ट्रेन करू शकतो की कायम त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे. कारण मन इज एव्हरीवेअर इन द बॉडी. इट्स नॉट हिअर, इट्स नॉट हिअर असं काही नाहीये. सगळीकडे आहे. मनाची अशी पर्टिक्युलर जागा आहे असं काही नाहीये. तर पण आहे मन, हे सगळ्यांना माहिती आहे. की मला असं वाटतंय, त्यालाच गट फिलिंग असं आपण कदाचित म्हणू शकतो. ग्रॅज्युअली तेच आता हे आहे की गट आपला ना प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी सूचना देत असतो की हा यू आर डुईंग राईट, यू आर डुईंग रॉंग किंवा व्हॉट एव्हर इट इज. सो जर सगळ्यांनी कॅमेरे ऑन केले तर मला आता हे करून घ्यायचं आहे. तो एक्सपेरिमेंट करून घेत आहेत. तर मन कसं ऐकतं आपलं त्याचा थोडासा एक हे दाखवते, डेमो आहे. तर तुम्ही हा हात इथे ज्या लाईन्स आहेत त्याला असा हे करून जोडून पाहायचा की कुणाचा लहान येतोय, कुणाचा मोठा येतोय, कुणाचा सेम येतोय. काय असेल ते चॅट बॉक्स मध्ये सांगा. माझा उजवा मोठा येतो,
काही लोकांचा सेमही असेल, काही लोकांचा डावा मोठा असेल, काही लोकांचा म्हणजे असं डिफरंट डिफरंट असतात प्रत्येकाचे. जे काही असेल ते जस्ट चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस. सो आता जो स्मॉल आहे किंवा जिथे सेम आहे त्यातला एक घ्यायचा हातामध्ये, आणि ज्यांचा स्मॉल आहे त्यांनी स्मॉल घ्यायचा हातामध्ये. असा असा हे करायचा. आणि मोठे श्वास घ्यायचे. मोठा श्वास म्हणजे पोटापर्यंत श्वास घ्यायचा आणि रिलीज करायचा. सो हा सुद्धा श्वास आपण नाही रेग्युलरली घेत, त्याचं मी पुढे सांगते. तर मोठा श्वासाचा अर्थ पोटापर्यंत श्वास घ्यायचा आणि तो सोडायचा. मी काउंट करते तसं तुम्ही घ्या. श्वास घ्यायचा आहे 1 2 3 4. होल्ड करायचा आहे 1 2 3 4. सोडायचा आहे 1 2 3 4 5 6. पुन्हा एकदा तसंच करणार आहे मी. श्वास घ्यायचा आहे 1 2 3 4. होल्ड करायचा आहे 1 2 3 4. सोडायचा आहे 1 2 3 4 5 6. आणि जो लहान आहे किंवा जो एक घेतला आहे हातामध्ये हात, त्याला म्हणायचे ग्रो माय डिअर हँड, ग्रो माय डिअर फिंगर, और ग्रो माय डिअर हँड, ग्रो माय डिअर हँड, ग्रो माय डिअर हँड. माझा हात वाढतोय, माझा हात वाढतोय, असं 3 वेळा म्हणायचं आहे. आणि पुन्हा एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा असं करून बघायचं आहे. तो ज्याचा जो लहान होता तो मोठा झालेला असतो, ज्याचा सेम असतो त्यातला जो एक घेतलाय तो मोठा झालेला असतो. सो हे आपलं असतंच. येस, हे होतं. सो दिस इज हाऊ तुमचं प्रत्येक वेळी मनाने ऐकलं पाहिजे हे म्हणते. डिपेंड्स ऑन सिच्युएशन नाही. हे मी करते म्हणून मी जस्ट सांगते की जे इक्वल म्हणतायत ना, तर नाही येते तसं. तुम्ही परत एकदा करून बघा. एक हात एकदा मोठा येणार, एक हात 2 हात एकदा सेम येणार, परत एक हात एकदा मोठा येणार. एव्हरी टाइम इट इज डिफरंट विथ युअर हँड्स. तुम्ही हे जनरल करून बघा. एकदा सेम येतात, एकदा मोठा येतो, एकदा लहान येतो. काही असतं, वेगवेगळं असतं प्रत्येक वेळी. पण आपण जसं आपल्या मनाला सांगू तसं आपलं मन ऐकत असतं. हा सांगण्याचा मुद्दा हा आहे. आणि ते प्रत्येक वेळी ऐकलं पाहिजे. पण ते आपल्याला सांगता पण आलं पाहिजे. येस, मॅजिकल असतं हे. आणि हे आपल्या सगळीकडेच आहे. म्हणजे आपलं शरीरच, रादर आपलं मन, सगळ्या गोष्टी मॅजिकल आहेत आयुष्यात. व्हेन आपण त्याच्याकडे तसं बघतो, तशा पद्धतीने बघायला लागतो, तेव्हा आपल्याला ते जादू जाणवायला लागतात. तोपर्यंत असं काय असतं का, असा एक विचार असतो आपला की असं काही नसतं, उगाचच काहीतरी बोलतात, येणारे बोलून जातात वगैरे, असं सगळं असतं. अगेन मी पण या सिच्युएशन मध्ये होते 5 years बॅक, की असं काही असतं का खरंच असं. पण वेन आय गॉट टू नो, मी जेव्हा प्रयत्न करायला सुरुवात केली तेव्हा मीच अनुभव घेतले, त्यामुळे गोष्टी बदलल्या. सो इट्स अ मॅटर ऑफ टाइम असं मी म्हणते. वेळेची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात ती वेळही यावी लागते. मी ओरडून सांगितलं म्हणून ती वेळ येत नाही. प्रत्येकाची ठरलेली असते. पण येस, त्याच्यासाठी समोरून लोक येणं हे पण एक महत्वाची गोष्ट असते. जेव्हा तुम्ही खरंच ना मनातून विचार करत असता एखाद्या गोष्टीचा, तर त्याचं सोल्युशन तुम्हाला कुठून ना कुठून समोरच्या सर्कमस्टन्स, आता तर आपल्याला सोशल मीडिया वगैरे खूप मिळालेला आहे, त्यामुळे ऍक्च्युअली उत्तर सोशल मीडियामधनं मिळतात बऱ्याचदा. मनात विचार केला रे केला की समोर उत्तर हजर, असं होतं बऱ्याचदा. अदरवाईज कोणीतरी माणूसच येऊन भेटून तुम्हाला काहीतरी उपदेशात्मक चांगलं सांगून जातो, असंही होतं. कधी कधी अडचणीच्या वेळा कोणीतरी माणूस येऊन मदत करतं. दॅट इज कॉल्ड ॲज गॉड. देव म्हणजे मूर्ती नाही. म्हणजे ज्यांना आपल्यातला देव समजत नाही त्यासाठी ते आहे की बाबा मग तसं तरी आपण मनापासून मनोभावे करू, त्या पूजा करू देवाची. म्हणजे मूर्तीचा ऑफकोर्स अर्थ आहे, नक्की आहे, कारण देवळांमध्ये एनर्जी असते, इफ यू से.
कारण कुठेही महालक्ष्मीला जा कोल्हापूरच्या किंवा ह्याला बालाजीला जा किंवा कुठचंही मंदिर अगर पॉझिटिव्ह एनर्जी असतेच तिथे. महत्व नक्की आहे, पण जेव्हा आपल्याला आपल्यातला मिळत नाही तेव्हा आपण बाहेर शोधून का विना मनापासून प्रयत्न करतो की देवा तू माझ्यासाठी कर. पण मग त्या ह्याने आपल्याला पटकन मिळतं का? नाही, त्याच्यासाठी खूप करावं लागतं. त्याशिवाय देवही प्रसन्न होत नाही, कारण तुमच्या मनापासून नसतं, वरवरचं असतं की तू हे दिलंस तर मी तुला हे देतो, असं असं असतं. देवाच्या बाबतीत पण लोक सगळे असे करत असतात की मी तुझी पूजा करेन, मी तुझा नवसच करेन, नवसच फेडेन, तू मला हे दे. सगळीकडे माणूस असाच पद्धतीने काम करत असतो की देवाणघेवाणच हवी असते सगळीकडे. जेव्हा निस्वार्थ भावनेने करायला जातो ना, तेव्हा खरं सक्सेस मिळतं. हे मी अनुभवते, कारण मी जेव्हा कोचिंग मध्ये आले, एनरोल झालंच पाहिजे असा एक जो भाव असायचा माझा, आणि एनरोल नाही झालं की सॅड असायचं. त्याने मला कधीही प्रगती झाली नाही. पण मी एक ठेवलं होतं की आय शुड बी कन्सिस्टंट. कधीतरी मला कळेल की मला काय केलं पाहिजे. तर आता आता माझी अशी सिच्युएशन आहे की लोकांना रिझल्ट मिळाले पाहिजे, तर लोक आपोआप एनरोल करतात. इट्स नॉट दॅट. ज्याची त्याची वेळ असते. मी बडबड करून, मी मोठ्या मोठ्याने हे करून काही होणार नाहीये. सो दॅट फ्रिक्वेन्सी आली माझ्यामध्ये सुद्धा आता की मग ती प्रत्येकामध्येच असते. एका मिनिटात सगळं बदलतं का? तर कधी कधी हो बदलतं, पण प्रत्येकासाठी नाही बदलू शकत. ज्याची एनर्जीची जशी लेवल तसं ते होत राहतं. म्हणूनच याला प्रोसेस असं म्हटलं आहे की तुम्ही जसा प्रयत्न कराल तसा तुम्हाला रिझल्ट मिळत जाणार आहे, तशा गोष्टी काम करत जाणार आहे. सो होणार आहे. अल्टिमेटली उत्तर आहे की होणार आहेत सगळ्या गोष्टी, नक्की होणार आहेत. आता हे मनाचं मी सांगितलं तुम्हाला. याच्या पुढे आपलं मन अतिविचार करतं. एका वेळी अनेक विचार केल्यामुळे आपला गोंधळ होतो आणि मनाला ताण येतो. हे सगळ्यांना माहिती आहे, राईट? की एका वेळी आपण प्रचंड विचार करतो. म्हणजे एखादा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे, समजा आपल्या घरात करायचा आहे और कुठे बाहेर जाऊन करायचा, व्हॉट एव्हर इट इज. मग त्याची तयारी करताना सगळा गोंधळ होत असतो की हे करू का ते करू, अशी एकदा सिच्युएशन येते. बऱ्याच लोकांची येते अशी. का? तर ती मनातल्या विचारांमुळे येते. व्हेन आय गॉट अ क्लटर फ्री बाय मेडिटेशन और बाय एनी अदर मोडॅलिटी, काही जे करून, त्यानंतर माझ्या आयुष्यात अशी सिच्युएशन कधीच आली नाही. मी वेळेच्या आधी सगळ्या गोष्टी तयार होत्या आणि देन आय आय वॉज फाइंडिंग लाईक अरे असं पण होतं का? म्हणजे असं होत गेलं मला की नाही स्ट्रेस येत कोणत्या गोष्टीचा, जर वी आर वेल प्रिपेअर्ड फॉर दॅट. आधी करून ठेवल्या गोष्टी सगळ्या, थोडंसं आधी, खूप आधी नव्हे, अगदी तासभर आधी सुद्धा ठीक आहे. पण दॅट इज व्हॉट, आपल्याला ती बदल करणं गरजेचं असतं आणि तोच आपल्याकडनं होत नाही. मग हा ताण कळत नकळत झालेल्या अतिविचार, निगेटिव्ह विचार व कन्फ्युजन मुळे होतो व खूप काही गोष्टी एका वेळी केल्यामुळे होतो. फिजिकल डिस्कम्फर्ट तर देतो आणि आपली बरीचशी कामं पण होत नाहीत त्याच्यामुळे. जेव्हा आपण ड्रेन्ड असतो ना बाय माइंड, आपण जेव्हा ड्रेन होतो म्हणजे खूप सारे विचार केलेत आणि मग प्रॉब्लेम मध्ये अडकलं, असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला असं होतं की मग काही पुढे करताच येत नाहीये, असं होऊन जातं. मग फिजिकल डिस्कम्फर्ट म्हणजे आपण जेव्हा खूप ताण घेऊन करतो तेव्हा डोकंच दुख, हातपायच दुख, मला बॉडी पेनच होतंय, मला असंच होतंय. आता ज्या ज्या हाऊसवाईफ आहेत, खूप घरकामासाठी डेडिकेटेड आहेत, नक्की स्वतःला ऑब्झर्व्ह करून बघा किती तुम्ही स्वतःला त्याच्यात झोकून दिलं आहे. आणि त्या झोकून देण्यामुळे प्रॉब्लेम असतात. सगळ्या घराचा भार मी माझ्यावरच ओढला आहे. ह्या सिच्युएशन मधल्या भरपूर बायका असतात जगामध्ये, कारण आपल्याकडे संस्कृती तशी बनवून ठेवली आहे. जर कामं सगळ्यांना घरातल्या लोकांना वाटली तर सॉर्टेड असतं. मीच सगळं केलं पाहिजे हा आपल्या मनाचा भाव असतो. आपण जेव्हा ओपनली बोलतो ना तेव्हा गोष्टी बदलत असतात घरामध्ये. हे माझंच माझंच मुळात एक्झाम्पल आहे. मला बोलताच यायचं नाही. सगळं काही मीच केलं पाहिजे. मी करत होते अशातली गोष्ट नाही, पण मी केलं पाहिजे असा भाव तरी होता. त्यामुळे मला ताण यायचा. त्या ताणामुळे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असायच्या, म्हणजे प्रॉब्लेम मध्येच असायच्या. तो ताण गेला ऍटलिस्ट आता, आणि आता तर मी बोलू पण शकते. मला करायचंय तर हो मी करणार आहे, नाही करायचं तर मी नाही करणार आहे. आय एम नॉट अ सुपरवुमन, हे मी ऍक्सेप्ट केलंय. मी आहे सुपरवुमन, पण मी ते असं मी हे करत नाही की मी आहे म्हणून. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. असं काही गरजेचं नसतं आयुष्यामध्ये की घरातली कामं केली पाहिजे, जॉबही केला पाहिजे, पैसेही कमावले पाहिजेत, मुलंही सांभाळलं पाहिजे. कोणी सांगितलंय एवढं सगळं हे करत बसायला? म्हणजे आपल्याला जसं जमतं ना त्या पद्धतीमध्ये करावं नक्की, कारण मुलांना आपल्यालाच बघावं लागतं. किती झालं तरी, नाही म्हटलं तरी आईची कनेक्ट वेगळा असतो मुलांचा, हे आहेच.
पण त्याच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टींना करताना आपल्याला किती त्रास होतोय हे स्वतः बघणं पण गरजेचं असतं. जोपर्यंत तुम्ही नाही बघणार तोपर्यंत तुम्ही तिथेच स्टक राहणार. कॉन्फिडन्स का नसतो? कारण आपण स्वतःला ग्रँटेड घेतलेलं असतं आणि त्यातून कॉन्फिडन्स लूज होतो की मी सगळं घरातलं करणार, मीच रिस्पॉन्सिबल आहे सगळं करण्यासाठी. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. जेव्हा मला थायरॉइड का होतो? मनातल्या मनात गोष्टी राहिल्यामुळे होतो. स्पष्ट जे मनात वाटतंय ते कोण कोण तुमच्यापैकी स्पष्ट बोलू शकतं? अगदी घरच्या लोकांना, जवळच्या लोकांना. जे हवं ते, वाटेल ते. स्पष्ट कोण बोलू शकतं का? राईट? मग तोच भाग असतो. ते बोलता यायला लागलं. आपली जवळची माणसं ना, मग वाईट वाटून घेऊ नको. पण मला आत्ता असं वाटतंय हे बोलता यायला पाहिजे. येऊ शकतं आणि ते प्रयत्नांनी. कारण आपलाच माणूस आहे ना, मग बोलल्याने काही त्रास व्हायला नको. मग तू मला बोल नंतर हवं तर, पण आत्ता माझं ऐकून घे. असा जो हे असतो ना, त्यांना रिलीफ मिळतो बेसिकली. नाही तर लिहून काढण्याने रिलीफ मिळतो. ज्यांना अगदीच बोलायला स्कोप नाही, त्यांनी सगळं जे वाईट वाटतं आयुष्यातलं ते लिहून काढावं. खूप सॉर्ट होतात प्रॉब्लेम आयुष्यातले. हा एक ऑप्शन आहे. जस्ट मी तुम्हाला आपल्याला हे वाटेल, आपण रिलॅक्स होतो. जेवढं माणूस रिलॅक्स होईल ना, तेवढं आयुष्यात तुम्ही पुढे जात जाल. रिलॅक्सेशन मध्ये सगळ्या केलेल्या गोष्टी सक्सेसफुल असतात आणि जेवढा तुम्ही विचार करून करून करता तेवढं त्याची अनसर्टन्टी असते. कॉन्फिडन्स रिलॅक्सेशन मध्ये येतो, अनसर्टन्टी मध्ये येत नाही. म्हणून म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे. सो डीप ब्रीदिंग हे ह्याच्यामध्ये काम करतं रिलॅक्स होण्यासाठी. मोठे श्वास घेणं. तुमच्यापैकी कोण कोण मोठे श्वास घेतात हे पण चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता. मोठा श्वास मध्ये म्हणजे काय तर पूर्ण पोटापर्यंत श्वास घ्यायचा आणि तो सोडायचा. जनरलला अर्धे अर्धे आपण श्वास घेत असतो विचारांमुळे. आपल्या आपल्या मनात जे काही विचार चालू आहेत त्यामुळे आपण अर्धे अर्धे श्वास घेत असतो. हा पंकज तुम्ही घेता आय नो. बाकी सगळ्यांनी काही लोक घेतही असू शकतात योगा प्राणायामच्या वेळी, पण असं आहे की ते कॉन्शियसली दिवसातनं काही वेळापुरतं घेतले पाहिजेत. हे स्वतःला ऑब्झर्व केल्यावर दिसतं की आपण अर्धेच घेत असतो श्वास. येस. मेडिटेशनच्या वेळा घेता किंवा आधी घेता. येस. सो दिवसातनं एक 3 ते 4 वेळा ठरवून 10 मोठे श्वास घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला डिफरन्स जाणवायला लागेल स्वतःमध्ये. दिवसातून 2 ते 4 वेळा ऍटलिस्ट 10 मोठे श्वास. किती 2 ते 3 मिनिटं लागतात किंवा 5 मिनिटं असतील मॅक्झिमम 10 मोठे श्वास घ्यायला. पूर्ण श्वास मोठ्यांपेक्षा सुद्धा तुमचे जे पूर्ण आहे त्याच्यामध्ये काय करायचं, रोज 2-3 सेकंड वाढले पाहिजेत श्वास घेता घेता, असा प्रयत्न करायचा. कारण आपण जेवढे डीप आणि खोल श्वास घेऊ तेवढा आपण जास्त रिलॅक्स होणार आहोत आणि तेवढे जास्त गोष्टी तुमच्या दिवसाभरातल्या पूर्ण होणार आहेत. कामं सकाळी ठरवली की ती संध्याकाळच्या आत वेळेच्या आत कंप्लीट होतात. अगदी स्वयंपाकाचं काम जरी असलं ना तरी सुद्धा जर तुम्ही ठरवून घेतलं, म्हणजे मी खूप एन्थुझियास्टिक नाहीये स्वयंपाक या गोष्टीमध्ये, पण जेव्हा करायचा असतो म्हणजे असतात ना दिवस काही आपले सणवार असतात और वाटेवर, जेव्हा घरात करायचं असतं आणि ते मीच केलं पाहिजे सून अशा ह्यानी, घरातल्या परंपरा असतात तशा, तर त्यावेळी मी ठरवून करून घेते. मला आवडत नाही अशातली गोष्ट नाही, पण जेव्हा खूप ग्रँटेड घेतलं जातं तेव्हा मला करायचाच हे येतो की समोरच्या माणसाला त्याचं काहीच नाहीये आणि मी करत बसायचं. मला त्याचा राग येतो समहाऊ, मग मी नाही करत. म्हणजे आय एम नॉट द ओनली पर्सन टू डू दॅट, असं हे होतं. मला सगळं छान करता येतं, पण सगळ्यांना त्याची गोष्टीची किंमत असली पाहिजे. कारण वी आर ऑल ह्युमन बिंग्स ओनली. कोणीच कोणी वेगळं नाहीये जगामध्ये. घरातले असले तरी सुद्धा तुम्ही काही वेगळे जन्माला आले नाही आहात. जे स्वतःला सुपिरियर समजतात, तर कोणी सुपिरियर नाही. मी स्वतःला नाही समजत सुपिरियर. इट्स जस्ट अ सोर्स. माझ्याकडे काहीतरी देवाने दिले आहे ते मी पुढे पोहोचवते. सुपिरियर कोणी नसतं. फक्त कारण तुम्ही जरी श्रीमंत लोक घेतली, त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही सगळं आहे. फक्त आपल्या भारतामध्ये मीडियामध्ये त्याची वाट लावली जाते. हा एक वेगळा मुद्दा आहे. पण ती सुद्धा माणसं आहेत, त्यांना 24 तासच दिलेले आहेत, तेही तेच करतात, फक्त पैशाने मोठी आहेत. ते तर तुमच्या मनात आलं तर तुम्हीही मिळवू शकता. पण कारण इंडस्ट्रियलिस्ट जगामध्ये खूप आहेत. इट्स नॉट अबाउट फक्त ऍक्टिंग केल्यावर पैसे मिळतात. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे
जसं की इंडस्ट्रियलिस्ट मध्ये अंबानी जसं आपण म्हणतो तसंच आहे. सो हा माइंडसेट आहे फक्त. ज्यांना खरंच करायचं असतं ते ग्रॅज्युअली करायला सुरुवात करतात. तुमच्या नशिबाप्रमाणे तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला उत्तर मिळणारच आहे. पण दॅट डझंट मीन की तुम्ही एका पर्टिक्युलर क्रायटेरिया मध्येच जगणार आहात आयुष्यभर. नाही. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढे तुम्ही पुढे जाणार. तुम्ही जेवढे शांत बसाल तेवढे तुम्ही त्या ठिकाणी राहणार. हाच फरक असतो विचार विचार जसे कराल तशी तुम्हाला उत्तर मिळत जाणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. सो विचारांना खूप महत्व आहे. आता म्हणून आपल्याला योग्य शब्द पण विचार पण योग्य शब्दात झाला पाहिजे. म्हणजे मला हे नको आहे माझ्या आयुष्यात असं बोलल्याने आपण तेच अट्रॅक्ट करतो असंही आहे. म्हणून काय केलं पाहिजे, जे हवं आहे ना ते बोललं पाहिजे, जे नको आहे ते आपल्याला बोलायचं नाहीये. आता योग्य शब्द वापरून हे आपण करू शकतो. दिवसात साधारण 70,000 विचार सामान्य माणूस करत असतो. आपल्या आयुष्यामध्ये दिवसामध्ये 70,000 विचार आपण करतो. सगळ्यांच्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये 1 बिलियन न्यूरॉन्स म्हणजे सेम असतात. सो तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला तो मिळणारच आहे. कारण की आपण जो विचार करतो तोच आपल्या आयुष्यात कायमच खरा होत असतो. फक्त हे 70,000 सामान्य माणूस जो विचार करतो ना त्या विचारांना जर क्लॅरिटीची जोड मिळाली की मला नक्की काय हवं आहे, हे तुम्ही परत परत स्वतःला विचारलं की मी नक्की कशात पुढे जाऊ शकते, मला नक्की काय हवंय, मी नक्की काय करू, यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नक्की समजणार आहे, आठवडाभरात उत्तर मिळतं त्याचं की तुम्ही नक्की कशामध्ये चांगले आहात. तुम्हाला नक्की काय छान मिळणार आहे, तुमच्या आयुष्यात नक्की काय चांगलं होणार आहे. तर आता सगळ्यांच्या ब्रेनमध्ये 1 बिलियन न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन्स म्हणजे जे आपलं प्रोग्रामिंग घडवत असतात. आता तुम्हाला सिंपल सांगते प्रोग्रामिंग म्हणजे काय. आपण रोज ब्रश करतो, राईट. कोणी म्हणजे ते आपल्याला सांगावं लागतं का, आपण बाय डिफॉल्ट करतो. तर ती आपल्यामध्ये प्रोग्रामिंग झाली आहे. आपल्याला त्याच्यासाठी विचार करावा लागत नाही. कोणतीही नवीन गोष्ट करताना पहिल्यांदा कठीण जाते, नंतर आपण ती इझिली करतो. फॉर एक्झाम्पल कार ड्रायव्हिंग सुद्धा असू शकतं. पहिल्यांदा आपण शिकताना ना खूप कॉन्शियसली ड्राईव्ह करतो. की बाबा ब्रेककडे लक्ष दिलं पाहिजे, ऍक्सिलेटरकडे पाहिले, इकडे तिकडे मागे पुढे सगळीकडे पाहायला पाहिजे. आणि तसं असेल तरच आपण नीट चालवतो, कुठे आपटत नाहीये ना. पण वन फाईन डे अशी कंडिशन येते आपल्याला फार काही लोड येत नसतो, आपण ऑटोमॅटिकली सगळं करत असतो. दॅट इज कॉल्ड एज प्रोग्राम. हा प्रोग्राम आपण रोज केल्यामुळे होतो. एखादी गोष्ट रिपीटेडली सेम केली तर आपल्या मेंदूमध्ये त्याचे प्रोग्राम्स तयार होतात आणि त्यामुळे ते परत शिकावं नाही लागत. फॉर एक्झाम्पल स्विमिंग सुद्धा आहे ना, जर लहानपणी शिकलो असेल तरी मोठेपणी करता येतं. वी जस्ट हॅव टू ट्राय. स्टॅमिना फक्त नसतो, पण आपण स्विमिंग करू शकतो. आणि जीव वाचवायच्या वेळेला तो कोणीही करतं जर शिकलेलं असेल तर. कारण दॅट इज अ आणीबाणीची सिच्युएशन असते की मला तरंगायला हवंय बरं. म्हणजे ती जी सिच्युएशन आहे ना, ती आयुष्यात आल्याशिवाय कोणी जागं होत नाही. हा माणसाचा एक भाव आहे आणि तोच बदलणं गरजेचं असतं. आणि मीही अनफॉर्च्युनेटली त्याच्यातूनच गेलीये. त्यामुळे माझ्यामध्ये बदल झालाय. आता फॉर एक्झाम्पल शाहरुख खानचं घेतलं ना, तर त्याच्या आयुष्यात 16व्या वर्षी आई-वडील गेले. खूप मोठा धक्का असतो तो आई-वडील जाणं. त्यामुळे तो माणूस जिथे आहे तिथे आहे आता, खरं म्हणायचं तर. ज्यांना सगळं रेडिली अवेलेबल असतं ती लोक इतकं इझिली नाही जाऊ शकत. किंवा मग त्याच्यासाठी तसं आई-वडिलांना प्रोग्रामच करावं लागतं मुलांना किंवा मग स्वतःला घेऊन यावं लागतं. पण जेव्हा आतून एक बर्निंग असतं ना डिझायर, की नाही बाबा मला मला स्वतःला प्रूव्ह करायचंय, मला काहीतरी, किंवा त्याचं म्हणणं आहे त्याचं त्याच्या आई-बाबांपर्यंत पोहोचायचं. तो जे करतोय ते त्याच्या आई-बाबांपर्यंत म्हणजेच देवापर्यंत पोहोचवायचंय त्याला. म्हणून तो कधी स्वतःला डाऊनग्रेड करत नाही. आय एम द बेस्ट हे त्याचं कायमचं वाक्य आहे. आणि मी नेहमी त्याची ती काय जी भाषणं आहेत ती ऐकली, त्याप्रमाणे मी बघते. तर त्याच्यामध्येही मी कायम हेच पाहिलं आहे, की कायम आय एम द बेस्ट हाच विषय असतो त्याच्यामध्ये. तर हे स्वतःला म्हणता आलं पाहिजे कायम. मी हे एक्झाम्पल का दिलं, तर आपण स्वतःला म्हणत नाही हे. आपण कधीच हे करत नाही.
स्वतःला अपलिफ्ट करणं, आपण स्वतःबद्दलच निगेटिव्ह बोलत असतो. तर डिक्लेअर करणं गरजेचं असतं तुम्हाला जे पाहिजे ते. सो आता तुम्हाला पुढचं सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये एकच सेकंद. सो थँक्यू. सो मी जे म्हणत होते, स्वतःला अपलिफ्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. दुसरे कोणी जबाबदार नसतात तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी, तुम्ही स्वतःच असता. त्याचं रिअलायझेशन जेवढं तुम्ही तुमच्यामध्ये लवकर आणाल तेवढा तुमच्यामध्ये बदल होईल. इव्हन पैसे देताना सुद्धा मी करू की नको करू, हा जेवढा विचार आपल्या मनात येतो ना तेवढी आपली ग्रोथ पुढे जाते. हे मी कायम अनुभवलं आहे. आत्ता राहू दे, नाही जमत आहे, नंतर करते, ते नंतर कधीच येत नाही. म्हणून म्हणजे मी सुद्धा पेड सेशनच्या बाबतीत जेव्हा जेव्हा लोकांनी मला एन्क्वायरीज केल्या आहेत तेव्हा तेव्हा मी सांगते इमिजिएट एनरोल करा. मनात आलंय तर त्यावेळी एनरोल केलं ना तर आपण जबरदस्ती का विना ते करतो आणि आपल्यामध्ये बदल घडतो. काही लोक क्लिअर असतात मला करायचंय, पण काही लोक करू की नको करू या डायलेमामध्ये असतात. सो यू डोंट हॅव टू थिंक अबाउट दॅट. तुम्हाला हे विचार करत बसाल तर तुम्ही आयुष्यभर विचारच करत बसाल. ग्रोथ हवी असेल किंवा मला माझ्या आयुष्यात वाढायचं आहे, सगळ्या पद्धतीने वाढायचं आहे, हे जेव्हा असेल तर तेव्हा तुम्ही त्या बाबतीत क्लिअरही असलं पाहिजे. मला हे व्हायला हवं आहे आणि मग त्याच्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी मी तयार आहे. सो ती सिच्युएशन म्हणजे ती गोष्ट असली पाहिजे. मी जे म्हंटल की एक आग लागावी लागते कधी कधी माणसाच्या आयुष्यात एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी. आग म्हणजे काय आहे, परिस्थिती तशी आली. रिसेंटली मला एक एक्झाम्पल, खूप सेफ सिक्युअर फॅमिली मधला एक मुलगा ज्याला काहीच करायचं नाहीये असं, अशी सुद्धा म्हणजे काउन्सिलिंग करता मी हे घेतलं होतं जस्ट. म्हणजे सगळं कळतंय पण नाही करावं असं वाटत आहे, लिथर्जिक होतंय व्हॉट एव्हर काहीतरी असं हे येतंय, असंही होतं. याला वर्स्ट हे जर म्हटलं ना, म्हणजे सगळं सुख सुविधा उपलब्ध असल्या की असं मुलांच्या मनामध्ये हल्लीच्या येतात ह्या गोष्टी, व्यसनं लागतात, असं बऱ्याच गोष्टी होतात. याला लॉजिकल पर्याय असा असू शकतो की जस्ट आई वडिलांनी काहीच द्यायचं नाही, तू तुझा उभं राहा. जेव्हा जेवायची भ्रांत निर्माण होते ना तेव्हा माणूस हातपाय म्हणजे हातपाय मारायला सुरुवात करतो आणि ते कधी कधी गरजेचं असतं असं मला वाटून जातं हल्ली, की तुमचं तुम्ही कमवा, नाहीतर आम्ही काही बघणार नाही. हा हार्श निर्णय जर आई वडिलांनी घेतला कदाचित, तर कदाचित चांगले परिणाम अशा गोष्टींमध्ये होऊ शकत असतील. पण ते करणं, मी काही गोष्टी पण अशा ऐकल्यात की श्रीमंतांच्या मुलांना असं एवढे पैसे दिलेत आणि ह्या ह्याच्यामध्ये जगून दाखव असे पण आहेत लोक जगामध्ये, करतात. असं मी एक पुस्तक वाचलं आहे आणि त्यामुळे रियालिटी ऑफ लाईफ हे कळते त्यांना. आणि ती कळणं खूप गरजेचं असतं की काय आहे रियालिटी आयुष्याची. सो आता हे सगळं करताना आपण निगेटिव्ह विचार हा एक कॉमन फॅक्टर असतो. म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन कायम आयुष्यामध्ये जे काही नकारात्मक चालू आहे त्यावर असतं आणि ते बाय डिफॉल्ट असतं. म्हणजे आपण मुद्दाम करतो का, तर नाही करत, ते आपोआप होत जातं. तर ते आपोआप जे होतं ना त्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला हवे. तर युनिव्हर्स युजेस अ टूल दॅट इज कॉल्ड एज लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, आस्क म्हणजे तुम्ही मनात विचार केला, त्याच्यानंतर फिलिंग्स म्हणजे तुम्ही त्याबद्दलच्या भावना आणल्या, त्यानंतर बिलीव्ह म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दलचा विश्वास निर्माण केला, त्यानंतर ऍक्शन तुम्ही ऍक्शन घेतली आणि त्यानंतर रिसीव्ह म्हणजे तुम्हाला ती गोष्ट तुमच्या आयुष्यात मिळाली. आस्क, फिलिंग, बिलीव्ह, ऍक्शन, रिसीव्ह. सो आस्क, फिलिंग, बिलीव्ह, ऍक्शन आणि रिसीव्ह हे 5 गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही जे स्वप्न बघता ते तुमच्या आयुष्यात खरं होणं शक्य होतं. पण ते स्वप्न बघताना तुम्ही तुमच्या मनात विचार करायला हवा, त्याच्याबद्दलची भावना यायला पाहिजे. आधी यायला पाहिजे का, तर जेव्हा तुम्ही
ही सिच्युएशन म्हणजे ह्या पद्धतीने जाता वी डू हॅव डू वी हॅव असं 2 पद्धती असतात. म्हणजे विचार केला आणि मग कसं करायचंय आणि मग मी करणं, त्यापेक्षा मनात आलंय आणि मी ॲक्शन घेतलं आणि सुरुवात केली. या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. जेव्हा मनात आलं आणि तुम्ही इमिडिएट ॲक्शन घेतली, तुम्हाला अनुभव येतो. अजून तुम्ही ॲक्शनमध्ये बदल करता. अनुभवातून शिकत पुढे जाता. दॅट इज द बेस्ट वे टू डू एनिथिंग इन युअर लाईफ. कारण की त्याच्यातनं सक्सेस लवकर मिळतं. रादर दॅन मी सुरू करेन, मग माझ्याकडे कोर्सचं असं स्ट्रक्चर असलं पाहिजे, मग मी त्या स्ट्रक्चरनी करायला लागेन. हे जेव्हा लोकं करतात, तेव्हा जसं पाहिजे तसं त्या क्षणी ते रिझल्ट मिळत नाहीत. मग मी लॉन्च करेन, मग त्या करण्यापर्यंत 6 महिने जे निघून जातात. लिटरली स्पीकिंग मी जेव्हा कोचिंग सुरुवात केली, आय जस्ट सरेंडर टू गॉड. कसा कोर्स निर्माण झाला ते देवाला सुद्धा जास्त चांगलं माहिती असेल माझ्यापेक्षा. आता दॅट इज माय सिग्नेचर कोर्स किंवा मलाही त्याचं स्ट्रक्चर मिळालंय. पण ते इम्परफेक्शन्स मधून मिळालंय आणि नवीन वेळी प्रत्येक नवीन वेळी मला काही ना काही अ, हे मिळत गेलं आहे. म्हणजे काय? मी जेव्हा वेगळं सेशन घेते ना, कोणीही सांगू शकतं मी नवीन काहीतरी एक्स्ट्रा देतेच. सेम नसतंच कधीच ते. सो दॅट इज द डिफरन्स. तो माझ्यातला होत असलेला फरक असतो. माझ्यातलं होत असलेलं अपग्रेडेशन आहे ते. तर त्यातून होत राहतं. सो आता मी सांगणार आहे, की ही जी निगेटिव्हिटी असते ना आपल्या आयुष्यात, ती घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर निगेटिव्हिटी घालवण्याकरता आपण अ, 2 पद्धती आहेत. एक वॉटर वॉटर टेक्निक आहे. त्याचं मी तुम्हाला दाखवते. डॉक्टर मसारू इमोटो ते एक सायंटिस्ट होते, जॅपनीज सायंटिस्ट. तर त्यांनी काय केलं एकच सेकंद हां, सांगते. हं. अ, एक मिनिट मी पीपीटी शेअर करते. डॉक्टर मसारू इमोटो हे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी पाण्यावर प्रयोग केला. एका ग्लासवर त्यांनी पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले, दुसऱ्या ग्लासवर त्यांनी निगेटिव्ह शब्द लिहिले. आणि त्या अ, ते ग्लास त्यांनी 1 रात्र, 2 रात्र ठेवून दिले. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर ते पाणी मायक्रोस्कोप खाली त्यातले ड्रॉप घेतले आणि मायक्रोस्कोप खाली बघितले. तर पॉझिटिव्ह वर्ड्सच्या ठिकाणी त्यांना अशी सुंदर डिझाइन दिसली, जी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. आणि निगेटिव्ह वर्डच्या ठिकाणी त्यांना अशी घाणेरडी डिझाइन दिसली. आय हेट यूच्या इथे जी आहे ती घाणेरडी डिझाइन. सो इथे त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलं, तुमच्या भावना पण पाण्याला मिळतात आणि त्यातून तुमच्या आयुष्यात बदल होतो. सो आता वॉटर एक्सपेरिमेंट बाय मसारू इमोटो असं म्हटलं जातं. हे तुम्ही स्वतःही करून बघितलं घरी. 2 ग्लास घ्या, फ्रीझरमध्ये ठेवा. निगेटिव्ह वर्ड्स लिहिलेल्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल, की ब्रेक झालंय किंवा घाणेरडं काहीतरी दिसेल स्ट्रक्चर आणि पॉझिटिव्हच्या ठिकाणी तुम्हाला सुंदर दिसेल. हे मला कोणीतरी करून रिसेंटली पाठवलंय. त्यामुळे मी हे फारच भारी एक्सपेरिमेंट आहे तो. तुम्ही करून बघू शकता. सो पाण्यावर शब्दांच्या एनर्जीचा इफेक्ट असतो कारण की 70% ऑफ अर्थ इज वॉटर, 70% ऑफ अवर बॉडी इज वॉटर असं आहे. सो
आता आपण काय करायचं आहे, तर येस तुम्ही केलं होतं ना, राईट. आता मी सांगणार आहे आपल्यातली आणि आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी आपण कशी काढून टाकू शकतो. आपल्या आयुष्यात जे काही निगेटिव्हिटी चालू असते ती कशी काढून, काही लोकांना ते माहीतही आहे आणि काही लोकांना नसणारही आहे, जे नवीन आहेत त्यांना. सो डॉक्टर ह्यू लेन यांची स्टोरी आहे ती. डॉक्टर ह्यू लेन हे हवाई US मध्ये डॉक्टर होते. आता ते डॉक्टर जे होते ते, त्यांनी काय केलं, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मेंटली इल पेशंट्स होते, तिथे त्यांना अपॉइंट करण्यात आलं होतं. आता जे मेंटली इल पेशंट्स होते तिथे जिथे कोणीच लोक जायला तयार नव्हते, त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं होतं आणि ते गेले पण होते त्याच्यासाठी. तर त्यांनी काय केलं, जी सगळी मेंटल पेशंट्स होते त्या लोकांना त्यांनी न बघता न बोलता कोणत्याही प्रकारे सपोर्ट न करता, एक मिनिट, न बघता न बोलता कोणत्याही प्रकारे फिजिकली सपोर्ट न करता, कुठेही काहीही शॉक ट्रीटमेंट वगैरे न देता आणि फिजिकली टच न करता पूर्ण हॉस्पिटलच्या लोकांना 6 महिन्यात बरं केलं. ते कशामुळे, त्याला म्हणून मॅजिक असं म्हटलं जातं, ते फक्त 4 शब्दांमुळे केलं. ते त्याला म्हणतात आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्यालाच हो पोनो पोनो असं म्हणतात. हो पोनो पोनोचा अर्थ आहे मेकिंग थिंग्स राईट. मराठीमध्ये गोष्टी योग्य करणे, बिघडलेल्या गोष्टी बरोबर करणे असं म्हणतात. सो ही जी 4 वाक्य आहेत, तुम्ही जर आयुष्यामध्ये या 4 वाक्यांचा जरी ध्यास घेतलात तरी यू विल हॅव अ डिफरंट लाईफ ऑल टुगेदर. आय प्रॉमिस यू दॅट. की फक्त ध्यास घ्यायचा 24 तास कंटिन्युअसली. यू हॅव टू से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुमचं तुम्हाला आयुष्य बदललेलं दिसेल. बेसिक होपोनोपोनोइज आपण असं 4ही एरियासाठी वापरू शकतो. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, पैसा, 4ही ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. तब्येत बरोबर नाहीये तर जिथे कुठे दुखतंय तिथे असं म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणायचं. हेल्थच्या बाबतीत ते आहे. हे काय करतो आपण नक्की, ह्या 4 वाक्यांमध्ये हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते मिळतं. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते मिळतं. सो त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे मिळतं. आणि ह्या 4ही वाक्यांमध्ये हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे ते तुम्हाला मिळतं असं आहे. सो आता हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी ह्या ज्या 4 वाक्यांमध्ये आपण म्हणतो, आपण नक्की काय करतो, आपण स्वतःच्या विचारांनी स्वतःला सॉरी म्हणतो. म्हणजे तुम्ही जे काही नकारात्मक विचार करून ठेवले आहेत स्वतःच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं त्यासाठी तुम्ही म्हणता. जेव्हा तुम्ही ते ह्या पद्धतीमध्ये म्हणत आहात तेव्हा तुम्हाला कळणार आहे की किती गोष्टी आयुष्यामध्ये बदललेल्या जाणवतील तुम्हाला. कारण तुम्ही बाय डिफॉल्ट ना एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार सहज करून ठेवता. तो त्या बाय डिफॉल्ट विचारामुळेच गोष्टी घडत नसतात. येस सुरभी. सो ते विचार निघून जाण्याकरता आपल्याला हे 4 वाक्य वापरायची आहेत. आता हेल्थ झालं, रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही इमॅजिन करायचे की हा ते सगळं सॉर्ट झालंय माझ्या आयुष्यात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बेस्ट प्रॅक्टिस 108 वेळा सकाळी, 108 वेळा संध्याकाळी. हे सुरुवातीला करायचं आणि त्यानंतर जी जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ते इंटेन्शन ठेवायचं आणि त्याप्रमाणे करत जायचं. की ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली आहे, कॉफी प्यावीशी वाटतेय फ्री, कोणतरी मला भेटायला हवंय असं वाटतंय, काहीतरी वेगळं घडावंसं असं वाटतंय. हे जेव्हा असतं ना मनामध्ये तेव्हा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आपल्या त्या गोष्टीबद्दलचे आजूबाजूचे विचार आपल्याला काढून टाकायचे आहेत. ते विचार काढून टाकल्यामुळे गोष्टी बदलणार आहेत. सो आता काय करायचं आहे तर
तुम्हाला जो जॉब पाहिजे आहे तो जॉब मिळाला आहे असं इमॅजिन करून करायचं आहे. खूप दिवसापासून जॉब मिळत नसेल तर तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. हे एकदा म्हटल्याने उत्तर मिळणार नाहीये. दॅट इज अ प्रॅक्टिस ऑल टुगेदर. तुमच्या फिलिंग्स बदलल्या पाहिजेत, तुमचे विचार बदलले पाहिजेत. आपण काय करत असतो कंटिन्युअसली त्या निगेटिव्ह थॉट्स मध्ये असतो, की मला मिळतच नाहीये, इथे काही चांगलंच नाहीये आणि त्याचा पॅटर्न बनलेला असतो. त्यामुळे ते मिळत नसतं. जेव्हा तो पॅटर्न आपण बदलू, रोजच्या प्रॅक्टिसने तो पॅटर्न आपल्याला बदलता येतो आणि जेव्हा तो तुम्ही बदलाल, तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर मी करतीये, काहीच होत नाही असे जे म्हणणारे असतात, त्यांचा प्रयत्न कमी पडतो. सिंपल आहे, सगळा प्रॉब्लेम तुमच्यात आहे. आजूबाजूमध्ये कुठेही प्रॉब्लेम नसतो. जेव्हा तुम्ही स्वतःला अपलिफ्ट करता, तेव्हा सगळं काही तुमच्यासाठी काम करायला लागतं. हे जगामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी करता येतं. आपल्या जपापेक्षा सुद्धा हे पॉवरफुल आहे. जपासारखंच करायचं आहे. कुठेही बसून केव्हाही करू शकतो. झोपल्यावरही करू शकतो. झोप छान लागते. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या सगळ्या एरियामध्ये जे काही पाहिजे असेल त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. कारण आपल्यामध्ये निगेटिव्ह जे विचार आहेत ना, ते बाजूला पडतात. त्यामुळे मार्ग सुचायला लागतात. आता हे सगळं झालं थेरॉटिकली. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे, की हे कसं वर्क होतं तुमच्यावर. सो मला जास्तीत जास्त कॅमेरे ऑन हवे आहेत यासाठी. कारण मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे तसं तुम्हाला करायचं आणि मला ते बघणं गरजेचं आहे. म्हणून सो मी जोपर्यंत हे करतीये तोपर्यंत तुम्ही कॅमेरे ऑन करा. म्युझिक ऐकू येत असेल. हात असा ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपण आपल्या आपल्या आई वडिलांसाठी करायचं आहे. आई वडील हयात असू देत किंवा नसू देत. आपल्या आईचा हसरा चेहरा आणि बोलके डोळे बंद डोळ्यासमोर आणायचे आहेत आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी माय डिअर आई, मी तुला खूप हर्ट केलं आहे ग. मी तुला खूप जज केलं आहे. मी माझ्या कामाच्या व्यापात तुला वेळ नाही देऊ शकले. सतत कारण सांगितली. मी तुझी मनापासून माफी मागते तुला समजून न घेतल्याबद्दल.
तुझ्यावर प्रेम न केल्याबद्दल. तुला योग्य तो आदर न दिल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर युअर अनकंडिशनल लव्ह. थँक्यू तू मला जन्म दिल्यासाठी आणि मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कायम माझ्यासाठी अवेलेबल होतीस. मी तुला कित्येक वेळा सांगितलं नाहीये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता तुम्हाला तुमच्या वडिलांचा हसरा चेहरा आणि बोलके डोळे बंद डोळ्यांसमोर आणायचे आहेत. आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी माय डिअर बाबा. मी तुम्हाला खूप हर्ट केलं आहे. तुम्हाला खूप जज केलं आहे. योग्य तो वेळ दिला नाहीये. मी तुमची मनापासून माफी मागते कारण मी तुम्हाला समजून नाही घेऊ शकले. तुमच्यावर प्रेम नाही केलं. योग्य तो आदर नाही देऊ शकले. थँक्यू सो मच या अनकंडिशनल प्रेमासाठी. जेव्हा मी माझ्यावरही प्रेम नाही केलं तेव्हा माझ्यासाठी अवेलेबल होत. तुम्ही जे काही माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं त्या सगळ्यासाठी जरी मला कधी सांगितलं नाहीये माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता आपल्याला अशा एखाद्या माणसाबद्दल विचार करायचा आहे की ज्या माणसाने खूप त्रास दिला आहे. किंवा जर माणूस नसेल तर एखादी सिच्युएशन असेल त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. मी तुमच्या एंडला त्या माणसाचं नाव घेऊ शकता आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी. मी संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर टाकली. पूर्ण ब्लेम तुला दिला. आता मला समजतंय की मीही त्या गोष्टीसाठी जबाबदार होते. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या भागाची जबाबदारी मी घेतली नाही आणि संपूर्ण निगेटिव्हिटी मनात धरून ठेवली. थँक्यू सो मच
या आयुष्यातील धड्यासाठी, या अनुभवासाठी खोल आतमध्ये मला माहिती आहे मला या धड्याची गरज होती. आता आपण सेल्फ फिलिंग सोबत कंप्लीट करायचं आहे. तुम्ही तुमच्या एंडला तुमचं नाव घ्यायचंय, मी माझ्या एंडला माझं नाव घेणार आहे. ही माधुरी. मी स्वतःला खूप अंडर एस्टिमेट केलं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी स्वतःशी डिस्कनेक्ट झाल्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी स्वतःला एकटं सोडून निघून गेले त्यासाठी. आणि तुझ्यावर विश्वास नाही ठेवला त्यासाठी. थँक यू डिअर सोल. हे सुंदर आयुष्यासाठी. थँक यू फॉर या युनिवर्स सोबत असलेल्या कनेक्शन साठी. आता मला काहीच मॅटर करत नाही, काही परिणाम करत नाही कोणी माझ्यावर प्रेम करतंय किंवा नाही करत. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. अशी स्वतःच्या भोवती क्रॉस हात घ्यायचे, स्वतःला घट्ट मिठी मारायची आणि मान अशी रेस्ट करायची आणि म्हणायचं आहे, आय एम सॉरी, मी तुला एकट्याला सोडून निघून गेले. थँक्यू सो मच या रिकनेक्शन साठी. आय प्रॉमिस I will never leave you alone ever again. आता तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्हाला हे सुद्धा कधी तुम्ही स्वतःशी केलं नसेल. अशीच 15 ते 20 सेकंड तुम्हाला शांत थांबायचं आहे. हळूहळू हात एकमेकांवर घासायचे आहेत, डोळे उघडायचे आहेत. आणि मला सांगायचं आहे कसं वाटलं एका शब्दात.
मॅक्झिमम लोक ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित केलं खूप लोकांनी मोर पॉवर कमिंग येस पीसफुल रिलॅक्स. येस हा मी ते सांगायचे असेल ते डोळ्यातनं पाणी आलं तरी येऊ द्यायचं कारण आपण ते रिलीज करतो तो होतं. येस 45 पीपल आहेत 45 लोक आहेत 10 रिप्लाय आलेत. कोणी केलंय कोणी नाही केलंय. येस असं बरेच फिलिंग्स येतात सगळ्यांना आणि ऍक्च्युली ह्यातून मेन फिलिंग आहे रिलॅक्सेशन येतं कारण हे आपण कधी स्वतःला म्हटलेलंच नसतं ऍज अजूनही मला 46 आता ते एक एक लोक सोडून जातात बेसिकली. मी काही तुम्हाला हे करत नाहीये फक्त अनुभव कसा आला एवढंच विचारते. सेल्फ टॉक आणि कसं करतो ते पण इम्पॉर्टंट आहे. सो आपल्या मनात ना काहीतरी वेगळं चालू असतं त्या ह्यानी अर्धी लोक झाल्यावर आता काही मला करायला लागेल की काही विचारतील की काही ह्या भीतीने पण निघून जातात म्हणजे नंबर कमी होत जातो सेशन मधनं. तर जरी मी पुढचं काही जरी सांगितलं असलं तरी सुद्धा तुमची वेळ आली नसेल तर तुम्ही ते कसंही जॉईन करत नसता. त्यामुळे इथे मी कोणाच्याही मागे असते किंवा काही तुम्ही केलंच पाहिजे असं असतं असं काही नाही ज्याची त्याची मर्जी असते कारण सगळेजण आपले पैसे करत असतात ऍडव्हान्स करताना सुद्धा ज्याला खरंच इच्छा असते तेच असतात. तो तो हे आपण एक 10 मिनिटाच्या एक्सपिरियन्स मध्ये अनुभवलं. हे जर आपण कंटिन्युअसली करत राहिलो बेसिक आहे त्याच्या पुढे मी ऍडव्हान्स शिकवते ते जे ऍडव्हान्सचे 10 दिवसाची बॅच आहे त्यामध्ये असतं आणि त्याच्या पुढे EFT हे पण शिकवते इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हणतात. माझा युट्यूब किंवा तुम्ही इंस्टाग्राम पाहिलं तर त्याच्यावर बरेच डिटेल्स आहेत EFT पाहू शकता. टॅपिंग पूर्ण तिथे दाखवलेलं आहे मी जर थोडं शोधायचं आणि थोडं बघायचं स्वतःसाठी म्हणून का विना तेवढा एफर्ट घ्यायचा. एफर्ट घेतल्याशिवाय आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळत नाही. सो 1% चेंज दिवसाभरात करायला पाहिजे तर तुम्हाला 365 डेज मध्ये तेवढा पर्सेंटेज चेंज येतो आणि बदल घडतात. सो काही लोकांनी आता ह्याच्यातलं पुढचं सेशन मध्ये जॉईन केलेलंच आहे आणि ज्यांनी नाही केलंय ते जॉईन करू शकता. यासाठीच म्हणजे मी सांगतेय की 10 दिवसाचं लाईव्ह सेशन असते रिझल्ट गॅरंटीडच असतं फर्स्ट डे पासून आणि ज्यांनी जॉईन केलेले आहेत त्याच्या पुढे जे अटेंड केलेले आहेत ते सुद्धा लोक काही इथे आता जॉईन्ड आहेत. सो एनिवेज रिझल्ट हे असतातच प्रत्येकाचे. माझा ह्याच्या पुढचा असतो पेड 10 दिवसाचा सेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला मॅनिफेस्टेशन ऍक्च्युली कसं होतं ह्याबद्दल डिटेलमध्ये समजतं. निगेटिव्हिटी निघून पॉझिटिव्हिटी कशी काम करते आपल्या आयुष्यात हे समजायला लागतं आणि त्यातून तुम्हाला असाइनमेंट असतात रेकॉर्डिंग तुमच्याकडे कायमचं असतं. 2 बॅचेसचे रेकॉर्डिंग मिळतात. असं सगळं आहे सकाळी 5:30 ते 6:30 उद्या सकाळपासून चालू होते. हो एनरोल इमिजिएटली टू गेट बोनसेस सुद्धा आणि जर मनात असेल तर कारण जेव्हा मनात असतं तेव्हा ते इमिजिएटली होतं अदरवाईज मी नंतर करेन तर ते नंतर नाही होत. करायचं असेल तर आत्ताच त्याचे बोनस सुद्धा आहेत. इमिजिएट एनरोल करायचं आणि नाही आत्ता अगदी इमिजिएट नसेल होत तर मला सांगायचं तर तुम्हाला करायचं आहे म्हणजे आज दिवसभरात भरता येतील असं. रिझल्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात रिझल्ट तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळायला लागतं. तो हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी एनिवेअर माझी एनर्जी असतेच कारण मी ते कंपल्सरी करायला लावते सगळ्यांना. असाइनमेंट असतात बोनसेस असतात त्याचेही 10 दिवसाचे 10 वेगवेगळे असाइनमेंट असतात
ते केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट येतो. निगेटिव्हिटी मध्ये असलेली माणसं पूर्ण पॉझिटिव्ह, प्लस काही लोकांची स्वप्न पण पूर्ण व्हायला सुरुवात होतात. इट टेक्स 21 डेज ऑफकोर्स, पण 10 दिवसामध्ये सुरुवात होते गोष्टींची. 5,000 रुपये फी असते याची, पण तुम्हाला ती लाईफ टाईम व्हॅल्यू आहे, कारण रेकॉर्डिंग तुमच्याकडे कायमचं राहणार आहे. इफ यू गो इन द मार्केट यू कॅन सी दॅट किती वर्थ असू शकतं हे, कारण आयुष्यभरासाठी ठेवणं. कारण मी काही, हो हो, मेनच ते आहे, मनातली भीती जाते आणि त्याच्याचमुळे रिझल्ट यायला लागतात. सो सगळ्यांचे रिझल्ट तोच महत्वाचा मुद्दा तोच आहे की रिझल्ट कशामुळे येतात की भीती, दुसऱ्यांबद्दलचे मनामध्ये चालू असलेले विचार, सगळं सगळं नाहीसं होतं. जे काही मी शिकवते आणि जे काही तुम्हाला करायला लावते त्यातून होतं हे सगळं. सो माझा उद्यापासून पुढच्या 10 दिवसाचं सेशन स्टार्ट होत आहे. पेमेंटचा नंबर मी दिला आहे इथे, तर तुम्ही याच्यावर पेमेंट करू शकता आणि सगळं काही सॉर्ट होतं. मी मी ह्याच्यासाठी म्हणते की तुम्ही जर तुमचा प्रॉब्लेम सांगण्याच्या ऐवजी डायरेक्ट एनरोल जरी केलं तरीही तुम्हाला गोष्टी वर्कआउट होतात आणि खूप जणांचं झालं आहे. त्याचे रिझल्टच बघायचे झाले तर इट इज एनॉर्मस. म्हणजे आता इन केस पंकज तुम्ही बोलू शकत असाल तर बोला, मी इथे दाखवणार आहेच, पण इन दॅट केस तुम्ही लाईव्ह केलंय, सुरभीनी केलेलं आहे. तर सुरभी तर दणादण पैसे कमवतात फक्त माइंडसेटनी. म्हणजे दरवेळी मला रिप्लाय असतात. तुम्ही कोणी पण बोलू शकता, जस्ट टू नो देम, की सगळ्यांना कळतं की काय आहे हे. त्याच्यासाठी तुमची बोलायची इच्छा असेल तर बोला, अदरवाईज मी रिझल्ट जे आहेत ते दाखवेन. बोलणार आहात पंकज, सुरभी? हा बोलतो ना मी. हो. माझा फर्स्ट डे पासून रिझल्ट आलाय मला. म्हणजे मला पण भीती वाटायची खूप. माझे पण रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम होते रिलेशनशिप मध्ये. आता ते सगळे सॉर्ट आउट झाले आणि मी सगळं लेट गो केलंय. म्हणजे जे आहे त्यांची ते एनर्जी आहे आणि माझी एनर्जी आहे, त्याच्यामुळे मी सोडून दिलंय. मी त्याचा विचार करत नाही जास्त येस. आणि आणि त्याने रिझल्ट तर, पण खूप आले मला. येस, आणि त्याने तर पुढचंही, म्हणजे ही इज विथ मी फॉर 3 मंथ्स, म्हणजे पुढचं त्याच्या असतं, त्याच्यामध्ये आहेत ते आता ह्याच्यामध्ये. आणि सुरभीनी फर्स्ट 10 दिवसाचं सेशन. फर्स्ट थँक्यू. डे पासून रिझल्ट यायला लागतात. म्हणजे 10 डेजचा जरी केला आपण, फर्स्ट डे पासून रिझल्ट यायला लागतात. आपल्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस होतात. आपला येस, कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो खूप. येस, येस. थँक्यू. थँक्यू पंकज फॉर शेअरिंग. थँक्स अ सगळं लॉट. तुमचंच मोर आहे पॉवर टू मॅडम यू. ते. येस, थँक्यू. तुम्ही एंजल आहात. हो, देवानी मला पण पाठवले तसंच हो, करून असं एंजल आहात आय एम द तुम्ही. सोर्स. हो, येस. नक्कीच. थँक्यू सो मच. हा सुरभी, तुम्ही पण हॅलो. बोला. येस. थँक्यू मॅडम. तुमचा खूप दिवसांनी आवाज ऐकला लाईव्ह होते, पण खूप छान हो. वाटलं. आज अशी खूप इच्छा होती की तुम्हाला ऐकायचं लाईव्ह म्हणून. पण मी पण आधी असं खूप निगेटिव्ह विचार करायचे की म्हणजे आपलं असं काहीच होऊ शकत नाही असं वाटायचं. पण आफ्टर 10 डेज वर्कशॉप केला मी आणि खरंच खूप ट्रान्सफॉर्मेशन झालंय माझ्यात. म्हणजे थिंकिंग प्रोसेस जी आहे ती खूप चेंज झाली आहे आणि खूप असं स्वतः असं आपण मॅजिक करू शकतो आपल्या वर्ड्सने किंवा आपल्या थिंकिंगने, असं खूप वाटतं मला. हो, नाही, त्या करतात मॅजिक आणि मला दर थोड्या दिवसांनी एक रिझल्ट असतात. त्यांनी आतापर्यंत हायेस्ट अमाऊंट 1.5 लाख मॅनिफेस्ट केले आहेत जस्ट बाय रायटिंग, की ह्या दिवसापर्यंत एवढे रुपये मला मिळाले आहेत. म्हणजे मी मेजरली मी मनी कॉन्सेप्ट, म्हणजे मनी निश घेतलंय की पैशाचा सगळ्यांनाही असतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, एनिवेअर यू वॉन्ट रिझल्ट मिळतात. पैसाच सगळं असतं अल्टिमेटली. आत्ताच्या जगात म्हणायचं झालं तर आपल्याला पैसा आधी हवा असतो, बाकी सगळं आपोआप सॉर्ट होतं. म्हणून मी पैशाबद्दल बोलते. पण अलॉंग विथ दॅट 4 दिवस हेल्थसाठी एक सेशन असतं, रिलेशनशिपसाठी असतं, करिअरसाठी असतं, मनीसाठी असतं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मी डिटेलमध्ये सांगू शकते की तुम्ही जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे तर तुम्ही कसा करू शकता, तुमच्या मनातल्या विचारांमध्ये तो किती डिपेंडंट आहे. सो अरे वा, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. ओप्पो, तुमचं नाव काय आहे? म्हणजे त्यांनी फक्त व्हिडिओ फॉलो करून केलंय. दॅट्स व्हेरी गुड. आय मीन तसंही होतंच ऑब्व्हियसली. फक्त आपण किती मनापासून करतो, त्यासाठी किती डेडिकेशन देतो त्यावर आहे सगळं. सो हे सगळे रिझल्ट आहेत आणि असे 100, 150, 200 किती जास्तच आहेत माहिती नाही मला. भरपूर रिझल्ट आहेत आतापर्यंतच्या बॅच मध्ये. प्रत्येकाला रिझल्ट येतोच येतो, कोणीही असाच जात नाही.
प्रत्येकामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते बेसिक. सो इफ यू वॉन्ट यू कॅन एनरोल टू द सेशन. मी आत्ताच डिटेल्स दिलेली आहेत. आणि खरंच करायचं असेल तर आय विल लिटरली से पुढच्या 10 मिनिटात करा. कारण की आपलं मन असतं, हाच माइंडसेट असतो, मी आत्ता नाही, मी नंतर करते, किंवा एवढी काय गरज आहे, हे तर मी पण करू शकते, म्हणजे माझं मी पण करू शकते. तर नाही, मेंटरची गरज असते जगामध्ये, त्याशिवाय ते नाहीयेत असंही मी म्हणेन. तर माझ्या आयुष्यात जेव्हा मी मेंटर नव्हता तेव्हा मी आत्ता जे कमवते ते नव्हते कमवू शकत. नॉलेज सेमच आहे. आय सेड की मी सोर्स आहे. माझ्या आयुष्यात 3-3.5 वर्ष मेडिटेशन कंटिन्यू झाल्यामुळे माझ्यामध्ये बदल आहे. मग त्यामुळे मला येत सगळंच होतं, पण हाऊ टू ग्रो दॅट वे हे कळण्यासाठी मला मेंटर लागला. एनर्जीसाठी मला मेंटर लागला. सो इट इज दॅट थिंग की माझ्या एनर्जीमुळे सुद्धा लोकांच्या आयुष्यात फरक येतात. अगेन यू विल गो बॅक आणि तुमचं सेशन संपलंय, जर प्रॅक्टिस केली नाही, यू विल बी बॅक इन युअर सिच्युएशन, जिथे असाल तिथे जाऊन. असं होतं. इट्स मला लाईक. अजून एक बोलायचं आहे. हा बोल ना. सॉरी. हा. आणि आता जे जे सेशन अटेंड करतात त्यांना मी असं एवढंच सांगेन की खरंच तुम्ही म्हणता तसं मेंटरची का गरज असते. कारण आपण खूप जणांचे मॅनिफेस्टेशन विषयी व्हिडिओ वगैरे बघतो किंवा असं सगळं ऐकतो, पण जेव्हा आपल्याला गाईड करतो ना, तेव्हा खूप आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन खूप होतात. कारण एक कोणतरी गाईड करणारा जर असेल ना, तर आपण ते रेग्युलरली करतो, कन्सिस्टन्सी असते आपल्या कामात किंवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये. त्यामुळे खूप जास्त जणांनी एनरोल करावं असं कारण खरंच लाईफ चेंज होतं आपलं. येस, थँक्यू सो मच फॉर थँक्यू. काइंड वर्ड्स. ऍक्च्युली मी सहजच आज तुम्ही दोघं होतात म्हणून सांगितलं. थँक्यू परत जॉईन करण्यासाठी सुद्धा. बेसिक सेशन्स मध्ये पण दरवेळी वेगळं राहतं, त्यामुळे प्रत्येकाला ती एनर्जी मिळत राहते. सो नक्की नक्की एनरोल करा. उद्या सकाळीच माझं नेक्स्ट सेशन चालू होतं. सो अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता इन जनरल. आणि मी पेमेंटचे हे दिलेले आहेत, तुम्ही पेमेंट केल्यावर मी तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये ऍड करते. तिथे काही वेगळे व्हिडिओ देते, एक एक्स्ट्राचे रेकॉर्डिंग पण देते मी. सो बोथ वे सगळंच असतं, बोनसेस असतात, सगळं काही असतं. सो दॅट वे इट वर्क्स. आणि विचार जेवढा करू तेवढा आपला विचार वाढतच राहतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये यालाच माइंडसेट असं म्हणतो आपण. म्हणजे किती रुपये आहेत, काय आहे, ह्या सगळ्यामधून होतं काय की आपण फक्त विचारच करत बसतो. आणि पैसे आहेत नाहीत हा प्रश्न नसतोच कोणाच्या आयुष्यामध्ये. जर करायचे असतात तर ते कुठूनही येतात, आणि जर करायचं नाहीये तर मग एनिवेज आपण कॅज्युअलच घेतो, मग त्याच्यामध्ये काही फरकच नसतो. पण इन केस जर करायचे असतील तर तुमचं ते आपोआप मॅनेज होऊन जातं. जरी पैसे तुम्ही पे केले तरी सुद्धा तुम्हाला ते आपोआप पैसे नंतर मिळतात. कारण मी तशी गॅरंटी देते की मनी बॅक गॅरंटी, की हाऊ यू थिंक यू गेट दॅट. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सोर्सेस मधनं पैसे मिळतात. आणि हे खूप लोकांना. हो, मी तेच म्हटलं ना, रेकॉर्डिंग आहेत. रेकॉर्डिंग तर मेन म्हणजे आयुष्यभरासाठी आहेत, तो काही प्रश्न नाहीये. रेकॉर्डिंग आहेत सगळ्यासाठी. आणि 2 बॅचचे आहेत, एक लाईव्हचं आणि एक प्रिव्हियस बॅच, असं दोन्ही बॅचेसचं रेकॉर्डिंग मी देते. कारण की इट इज हेल्पफुल, ऑलवेज हेल्पफुल. कारण तुम्ही जितकं जास्त वेळा बघाल ते तेवढा जास्त तुम्हाला इफेक्ट होत जाणार आहे तुमच्या आयुष्यात. आणि मी प्रयत्न करते की बेसिक ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन काय आहे हे 10 दिवसात लोकांना समजतं, भरपूर लोकांना समजतं राहतं. आणि ज्यांना पुढे यायचे ते तर अगदीच बेस्ट आहे, कारण त्याने अजून जास्त फायदा होतो. पण दॅट इज अगेन युअर वे ऑफ थिंकिंग और युअर विश असं आहे. ह्या सेशन मध्ये तरी मी सगळ्यांना नक्की जॉईन व्हा असंच सांगते, कारण रिझल्टही तसेच आहेत आणि गोष्टीही तशाच काम करतात. हो, तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. बी प्रेग्नंट विथ युअर गोल असं म्हटलं जातं, म्हणजे माझा मेंटरच मला म्हणतो. तर त्याचं काय आहे, आपण जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा तन मन धनचे सगळं आपल्या डोक्यात तेच असतं की बाळ छान व्हायला पाहिजे. तसंच आहे, तुमच्या गोलच्या बाबतीत तुम्ही तसे असाल तर तुम्हाला ते मिळणं, गोलही पूर्ण होणं शक्य असतं.
आणि तेच मी तुम्हाला या सगळ्या सेशन्स मधनं दाखवते. माझी एनर्जी असते प्लस तुम्ही तुमची एनर्जी वापरता आणि त्यातून तुम्हाला रिझल्ट मिळत असतात. सो हीच महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यात. जेव्हा जेव्हा तुम्ही ऍक्शन फास्ट घेता तेव्हा तेव्हा रिझल्ट आहे, म्हणजे विचार न करता सुद्धा कधी कधी घेतलेली ऍक्शन आपल्याला खूप काही देऊन जाते. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला ते भावलं असेल तर, त्याच्यातनं काही तुम्हाला बदल जाणवले असतील तर त्याच्यामधनं नक्की तुम्हाला रिझल्ट मिळतो, हे आहे. सो नाही, तुम्हाला जे पाहिजे आहे जॉब त्यासाठी बोलायचं. तेच मी पेड सेशन मध्ये शिकवते, मेडिटेशन कसे करावे. आणि बेसिक तर मी माझ्या युट्यूब चॅनलवर पण पाठवलेलं आहे. तेच मला इतका वेळ नाहीये की मी असं हे करून पाठवीन तुम्हाला, म्हणून म्हटलं की भरपूर गोष्टी युट्यूबवर सुद्धा आहेत, त्याही जाऊन बघा. आणि नाही इमिजिएट हवं असेल तर कोर्स जॉईन करा. बोथ वेज इट हॅपन्स. सो ते बघूनही तुम्हाला मिळेलच. त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी म्हणजे व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत. सो त्याच्यामध्येही तुम्हाला कळेलच की कशा गोष्टी वर्कआउट होतात. पण पेडनी जे कळेल, कारण व्हेन यू गिव्ह एनर्जी ना, यू रिसीव्ह एनर्जी बाय दॅट वे. कारण हे असंच आहे, गिव्हन अँड टेकन. त्या पद्धतीमध्येच काम केल्यावर आपल्या आयुष्यात बदल होतात. सो हे सगळं पिच करण्याचा प्रश्न असतो. बाकी तर आपण आपल्या आयुष्यात काही ना काही काम करतच असतो. येस. सो काही प्रश्न नसतील तर यू कॅन एनरोल. पण म्हणजे आपल्या आयुष्यात पैसे नसतात असं नसतं अहो. म्हणजे तुम्ही जरी हे म्हणत असलात तरी सुद्धा आपण जेवतोय, खातोय, रोजच्या गोष्टी करतोय. तुमच्या प्रायोरिटीवर ज्या गोष्टी असतात त्यासाठी तुम्ही पैसे काढतात, मॅनेज करता. कोणीतरी डोक्यावर येऊन बसलं तर त्याला पैसे द्यावेच लागतात. तसं आहे असं समजायचं आणि करायचं. इट मेक्स अ डिफरन्स रिअली. हे मी स्वतः केलेलं आहे. कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. देन आय टेकन अ लोन. पण ती सगळी लोन माझी बंद झाली आहेत आता. इथपर्यंत ह्या गोष्टी येऊन पोचतात. मला फायनान्शियली कोणी सपोर्ट नाही केलाय त्यासाठी. तर अं, तर त्यासाठी ह्याचा इफेक्ट चांगला होतो. सो नाही, डेट तर नाही बदलत, कारण एव्हरी 15 डेज असतं, मंडे टू फ्रायडे 2 आठवडे असाच हे आहे त्याचा. पण म्हणजे तुम्ही पर्सनलवर ज्यांना इच्छा आहे त्यांनी बोलू शकता. पण काय मार्ग काढू शकतो हा विचार तरी नक्की करू शकतो त्याच्यातून. बट येस, ज्यांना ज्यांना ह्याच्यामधनं काही फरक जाणवलाय, आयुष्यात बदल होईल असं वाटतंय, त्यांनी नक्की जॉईन करा. कारण की फरक येतो. But the same for reaching to the root cause important many times. So reaching to root cause is important. पण म्हणजे प्रॉब्लेमच्या रूट कॉजला जाऊन काहीच फायदा होत नाही. ते लॉजिकल वर्ल्ड आहे, ते मी शिकवतच नाही. लॉजिकली प्रॉब्लेमच्या रूट कॉजला जा, मग त्याच्यातून सोल्युशन काढा. नो. मी काही प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीच्या रूट कॉजला पोहोचत नाही, पण मला रूट कॉजला पोहोचण्याच्या आधी उत्तरं मिळतात सगळ्याची. म्हणजे वेन यू आर लॉजिकल अबाउट युअर लाईफ, लॉजिकली जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपल्याला रूट कॉज, सिच्युएशनच्या रूट कॉजला जायची गरज असते. अदरवाईज इफ यू आर मॅनिफेस्टेशनच्या वेळी तुम्हाला फक्त आणि फक्त भावना असणं गरजेचं आहे. नथिंग एल्स इज रिक्वायर्ड फॉर मॅनिफेस्टेशन. फिलिंग इज इम्पॉर्टंट. जर तुमच्या मनापासून आतून भावना असेल तर गोष्टी तुम्हाला हव्या तशाच होणार. तुम्ही तशा टाईपमध्ये व्हिज्युअलाइज केलं तर तुम्हाला ते तसंच मिळणार. व्हिज्युअलाइज आणि भावना ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ते करून बघायचं. रूट कटची गरज नसते, कधीच नसते. व्हेन यू आर वर्किंग फ्रॉम युअर सबकॉन्शियस माइंड तेव्हा.
सो येस, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी पेही करा डायरेक्ट. पण ऑलरेडी बॅच फुल आहेच ती. पण मी बरेच दिवसात लाईव्ह केलं नव्हतं. सो मी आज जरा वेळ काढून लाईव्ह केलं. अदरवाईज मी सगळ्यांना पेड केल्यानंतर रेकॉर्डिंग पाठवते. पण डायरेक्ट जॉईन केलेले खूप लोक आहेत आणि प्रत्येकांना रिझल्ट आहे. सो इट्स नॉट अबाउट थिंकिंग, इट इज अबाउट टेकिंग ऍक्शन्स ओनली. सो थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग. सगळ्यांनी जॉईन केल्यासाठी धन्यवाद. आणि ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की मेसेज करून ठेवा. आपण बघू पुढे काय करता येतं त्याच्यात. थँक्यू. बाय बाय. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. बाय मॅडम. बाय बाय.